त्याच्या काळात जोपर्यंत विद्यार्थी संघटनेची आमच्यावर जबाबदारी आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढण्याचं काम सुनील गावाने करत राहील एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर युवती राष्ट्राध्यक्ष आदरणीय सक्षणा सलगरताई हिला विनंती करतो की आपण या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. जय राष्ट्रवादी. आज आपण सगळेजण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतोय, ज्यांच्या सगळ्यामुळे आपण इथं उभे आहोत आणि अजूनही वाटतं की रणांगण आपलंच आहे असे महायोद्धा आदरणीय पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. वेळ कमी असल्यामुळे मी सर्वांचं नाव घेणार नाही, परंतु या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात. आणि 27 वर्षे कशाचे आहेत हे बघताना आज मला अचानक सांगितलं की आपल्याला बोलायचं 1 तासापूर्वी, तर माझ्या मनात आलं की आज मी नेमकं काय बोलू. तर मला असं वाटतं 27 वर्ष ह्या पक्षाची वर्धापन दिनाची, समतेची, एकतेची आणि समानतेची आहेत. पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा जर आपल्याला आढावा घ्यायचा झाला तर 6 दशकांचा आढावा आपण काही 2-4 मिनिटात घेऊ शकत नाही. परंतु मला या पार्टीमध्ये काम का करावं वाटतं, मला या पार्टीसाठी का लढावं वाटतं, तर त्याचं एकमेव कारण, ज्यांनी 6 दशकं वंचितांचा, शोषितांचा 18 पगड जातीला घेऊन हा पक्ष बांधण्याचं काम केलं, त्या पवार साहेबांच्या विचारधारेमुळे मला हा पक्ष सोडावा वाटत. भले आज आम्ही सत्तेत नाहीयेत, फार मोठी संकट आहेत आमच्या समोर. आदरणीय लवांडे सर, खरं तर तुमच्याबद्दल आम्ही फक्त तुमचं सत्कार करून तुमच्यासाठी टाळ्या वाजून होणार नाही. या निमित्तानं मला त्या घुसखोर लोकांना सांगायचंय, ज्यांनी लवांडे सरांवरती, ते म्हणतात ना अपने गली में तो कुत्ता भी शेर होता है, आपल्याच गल्लीत कुठेतरी बघून आमच्या लवांडे साहेबांना घेरून त्यांना काळं फासण्याचं जर काम केलं असेल तर या स्टेजवर मी सांगू इच्छिते, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीयेत. आम्ही हा लढा पुरोगामी विचाराने घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही शाहू फुले शिव नाव घेता, बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे. एक व्यक्ती आमच्या पक्षाची अशा पद्धतीने तिच्यावर अन्याय होत असेल तर एक महिला मुलगी म्हणून आम्ही याला कणखणीत उत्तर देण्याची ताकद आम्ही ठेवतो. आज सगळेजण म्हणतात, मगाशी माझ्या सहकारी हेमाताई बोलल्या की नारी वंदन विधेयक. कसलं नारी वंदन विधेयक? अरे 30 वर्षापूर्वी ज्या पवार साहेबांनी डिफेन्स मिनिस्टर असताना महिला आरक्षण आणलं आणि तुमच्या सिंदूर ऑपरेशनचं लीड ज्या लेफ्टनंट सोफिया कुरेशींनी केलं, ते क्रेडिट गोज टू ओनली शरदचंद्र पवार. हे आपण सांगितलं पाहिजे महाराष्ट्राला. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? कुठली गोष्ट एक चांगली चाललेली आहे? आज कर्जमाफी तुम्ही करताय. कर्जमाफी करणं म्हणजे आईने घरी जेवायला न देणं आणि वडिलांनी भीक न मागू देणं असा प्रकार आहे तो. तुम्हाला काहीच नाही, तुमच्या पदरामध्ये काहीच नाही. परवा मी बार्शीमध्ये गेले होते. सेंट्रल बँकेचे एक मॅनेजर होते, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही. मला म्हणे, मॅडम मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही पवार साहेबांसाठी काम करता. म्हटलं हो. अहो म्हणे, मी माडा तालुक्यातला आहे. जेव्हा साहेब 2009ला खासदार होते ना, 4 एकर शेती होती माझ्या वडिलांना. आम्हाला फळं बिळं काय माहित नव्हतं. आज फळं, ड्रॅगन फ्रूट सारखा प्रकार जर कोणाला आज माहित होत असेल महाराष्ट्राला देशाला, तर ते पवार साहेबांचं क्रेडिट आहे, असं त्या मॅनेजरनी मला सांगितलं. नाव नाही सांगत, त्यांना अडचण येतील, लगेच फोन जाईल, काय तुम्ही तिकडची तरफदारी करता का, पण हे क्रेडिट आहे आणि हे आपण बोललं पाहिजे. आज ममताजी बॅनर्जी चेअरपर्सन आहे तृणमूल काँग्रेसच्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना सगळ्यांनी मिळून हरवलं, त्यांचा पक्ष फोडला जातोय, पण ती लढवई नेता लढत आहेत. तोच बाणा मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांनी, आपल्याकडे पवार साहेब आहेत. तुम्हारे पास क्या है? मेरे पास गाड़ी है, बंगला है, लेकिन हमारे पास क्या है? तो शरदचंद्र गोविंदराव पवार है. हे उत्तर आपण दिलं पाहिजे. आज आदरणीय जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब इथे आहेत, आव्हाड साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. आज Irritating pads at night make everything irritating. Move to Nua, toxic-free night pads with zero irritation. Nua, better for her. सांगायचंय, जे तुम्हाला संभाजीनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव दिसतंय ना, ते क्रेडिट गोस टू शरदचंद्र गोविंदराव पवार. आज जर दगड फोडणारी महिला बापू जर गावची सरपंच होत असेल ना, तर या देशामध्ये पहिलं
33% 50% आरक्षण करून त्या बाईला सरपंच पदाचा झेंडा देण्याची ताकद ताई ती पवार साहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून कोणी या पक्षात जाईल, कोणी त्या पक्षात जाईल, खासदार होईल, आमदार होईल. आता तर काम करणारे खासदार आमदार होतच नाहीत. जिसके पास माल है वही माला माल है. त्यामुळे मी जास्त काही अधिकच बोलणार नाही. मला असं वाटतं, माझे वडील नेहमी म्हणतात, सावली अशी पकडावी की ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आज ठीक आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, सगळ्या मोठी गोष्टी आहेत, पण आपण अशा वटवृक्षाच्या छायेखाली आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यभर सावली आणि सृजनशीलतेचा संस्कार आपल्याला मिळणार आहे. मला अतिशय कृतज्ञता वाटते. आदरणीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या सर्वांनी वेळोवेळी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलींशी पाठीशी उभे राहिल्यामुळे आम्ही इथं बोलू शकतो. आणि लवांडे सर, मी तुम्हाला प्रॉमिस करते, हा डायलॉग नाही, आदरणीय पवार साहेबांसमोर बोलते. त्या घुसखोर जो कोणी आहेत ना, त्यांनी आमच्या लवांडे साहेबांनी इथून सांगते, काउंट डाऊन बिगिन्स राईट नाऊ. हिम्मत असेल तर रायगडाच्या पायथ्याशी ये, हिम्मत असेल तर 14 तळ्याच्या किनाऱ्याशी ये, उत्तर दिलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपला विचार या व्यासपीठावर सलगरताई आपण व्यक्त केलात आणि सर्वांना सांगितलं आमच्याकडं शरदचंद्रजी पवार साहेबांसारखं विद्यापीठ आहे. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मेहबूबभाई शेख यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, पक्षाच्या कार्याध्यक्षा संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई, पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ. खरं तर पवारसाहेबांनी 27 वर्षापूर्वी स्वाभिमानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचं एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. अनेक फांद्या, पालापाचोळा या 27 वर्षात गळून पडला. परंतु पवार साहेब हे माझ्या दृष्टीनं हे फक्त एक नेता नसून तो एक विचार आहे. मी नेहमी विचार आहे वंदनाताई यासाठी सांगतो की आज खऱ्या अर्थानं आपले 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, पण या 10 आमदाराचे 100 आमदार हे व्हायला वेळ लागणार नाही जोपर्यंत नवीन पिढीला आपण शरद पवार साहेब सांगणार नाहीत. ही काय मोठी गोष्ट नाही. आज काय होतंय, आज ओबीसी समाजामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल द्वेष पेरला जातो. पवार साहेब हे ओबीसीचे विरोधक आहेत असा विरोधकाकडून प्रचार केला जातो. पण आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे की ज्या वेळेला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करायचा निर्णय व्हीपी सिंगांनी घेतला, त्यावेळेला मंडळ आयोगाच्या विरोधात ह्याच भारतीय जनता पार्टीनं कमंडल यात्रा काढली. भाजपवाल्यांनो, ज्या वेळेला तुम्ही कमंडल यात्रा काढत होता त्यावेळेला या देशामध्ये शरद पवार साहेब नावाचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी 27% आरक्षणाची अंमलबजावणी देशात कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी केली. पण दुर्दैवानं आज आपण हे सांगायला कमी पडतोय. आज आमच्या दलित समाजामध्ये पवार साहेबांच्या बद्दल वेगवेगळे नेते स्टेटमेंट करतात, द्वेष पसरवतात. पण त्या लोकांना देखील आज तरुण पिढीला सांगायची गरज आहे की ज्या वेळेला पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही ज्या मराठवाड्यातून येतो त्या मराठवाड्याच्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचा विषय ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला अनेक लोकांनी साहेबाला सांगितलं की साहेब हे जर नामांतर केलं तर आपली सत्ता जाईल, आपण सत्तेत राहणार नाही. काही नेत्यांनी घोषणा दिल्या, ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ. पण आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की ज्या महामानवाने देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकत नसल तर मला खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही. सत्ता गेली तरी चालेल पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव देणार. आणि आदरणीय साहेबांनी तो निर्णय घेतला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहून ठेवलं की खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली, समतेचा विचार आला. असं मला त्यावेळेला वाटेल ज्या वेळेला एखादा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता ओपनच्या जागेत जाऊन आमदार खासदार होईल. आणि हाच धागा पकडून 96च्या दशकात मिलिंदांना आदरणीय पवार साहेबांनी, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रासू गवई साहेब असतील, जोगेंद्र कवाडे साहेब असतील, या 4 नेत्यांना ओपनच्या जागेत
रामदास आठवले साहेब असतील खासदार करून त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं. आज अल्पसंख्याक समाजात देखील पवार साहेबांनी मागच्या 27 वर्षात तारिक अनवर साहेबाला खासदार करून केंद्रीय कृषी राज्यमंत्री केलं. आमच्या फौजियाताईला राज्यसभेवर खासदार केलं, आमदार केलं, राज्यमंत्री केलं. हसन मुश्रीफ जरी पक्षात नसले तर त्यांना मंत्री केलं. नवाब मलिकांना मंत्री केलं. बाबाजानी दुरानी साहेबाला विधान परिषदेचं आमदार केलं. मोहम्मद फैजल साहेबाला खासदार केलं. आणि आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याच्या घरात ग्रामपंचायतचा सदस्य नाही पण तो राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे, हे फक्त शरद पवार साहेबाच्या पक्षातच होऊ शकतं. आज एवढा मोठा विचार आपल्याकडे. काही लोक सांगतात की 10 पवार साहेब झाले तर आमके एक मुख्यमंत्री होतील. त्या लोकांनी किती चाटायची याचं काही भान राहिलं नाही. पण मी त्यांना एवढंच सांगतो की आज आम्ही युवक आहेत. आज हिंजवडीचा त्या ठिकाणी IT हब तुम्ही बघा. आज साधारण 2 लाख युवक त्या ठिकाणी काम करतायत. त्या IT हबची निर्मिती कशी झाली? त्या IT हबच्या ठिकाणी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजनाला आदरणीय पवार साहेबाला बोलवलं. नवले साहेबांनी त्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पवार साहेब आले, नारळ फोडला आणि भाषणात सांगितलं की मला शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना करायचा आहे पण तो इथून 10 मैल दूर करायचा आहे. ही जागा मला युवकाच्या IT हबसाठी राखीव करायची. आणि आज आशिया खंडातलं सगळ्यात सुंदर IT हब जे उभा राहिले ते शरद पवार साहेबाच्या दूरदृष्टीमुळे राहिले. आज चाकणची MIDC असेल, हिंजवडीची MIDC असेल, अगदी निलेश लंके साहेबाच्या सुप्यापर्यंतच्या MIDC असतील. आज नागपूरची अमर काळे साहेब तुमचे बुट्टीबुरीची MIDC असेल, औरंगाबादच्या वाळूची MIDC असेल, हे सगळी औद्योगिक क्रांती ही जर कुणी केली असेल तर ती फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांनी केली. पण आज दुर्दैवानं तिथं काम करणारे 2-2 लाख रुपये पगार घेणारे हे लोक विचारतात शरद पवार साहेबांनी काय केलं. एक कार्यकर्ता म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्या भाषणामध्ये आदरणीय पवार साहेबाचं काम हे आपण नेहमी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज लाडक्या बहिणीचा पगार येतोय. दर महिन्याला एक जण व्हिडिओ करतोय लाडक्या बहिणीचा पगार येणार, लाडक्या बहिणीचा पगार येणार. आदरणीय पवार साहेबांनी मगाशी सक्षनाने जसं सांगितलं की जिच्या हातात झेंड्याची दोरी तिच्या हातात पाळण्याची दोरी, जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी द्यायची म्हणून 33% महिलांचं आरक्षण या देशात सगळ्यात अगोदर जर कुणी आणलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी आणलं. मुलगा मुलगी समान म्हणून चालत नाही तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा हा मुलीला मिळाला पाहिजे. हा कायदा करणारे आदरणीय पवार साहेब आहेत. महिला आयोग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, ह्या कायदे करणारे आदरणीय पवार साहेब आहेत. म्हणून पवार साहेबांवर बोलण्यासारखं भरपूर आहे. पण आपण सर्वांना मी विनंती करतो की जर आपण शरद पवार साहेबांनी केलेलं काम हे जर आपण वाड्यावाड्यावर गाव वस्तीवर आणि युवकाला सांगितलं तर पुढच्या 2029ला आज जे आपले 10 आमदार आहेत ते 100 आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त आपण शरद पवार साहेबाचा ब्रँड हा आपल्याला सांगावा. काही लोक अमोलदादा पवार साहेबांनी आमकं केलं असतं तर पवार साहेब पंतप्रधान झाले असते, पवार साहेबांनी तमकं केलं असतं तर साहेब फार मोठे झाले असते, असे सल्ले पवार साहेबाला देतात. आणि खास करून ज्यावेळेला आपण सत्तेत नसतो त्यावेळेला सल्ले देणाऱ्याची संख्या फार वाढलेली असती. त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, तरक्की की फसल हम भी काट लेते अगर थोड़े से तलवे हम भी चाट लेते. तरक्की की फसल हम भी काट लेते अगर थोड़े से तलवे हम भी चाट लेते. मेरे लहजे में जी हुजूर न था, मेरे लहजे में जी हुजूर न था, इसके अलावा मेरा कोई कसूर न था. पल भर के लिए भी मैं बेजमीर हो जाता, पल भर के लिए भी मैं बेजमीर हो जाता, यकीन मानो मैं कब का अमीर हो जाता. आज शरद पवार साहेबांवर आघात होत आहेत. का होत आहेत? फक्त शरद पवार साहेबांनी शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा हा सोडला नाही. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. अनेक नेत्यांना आपल्याला बोलायचंय, त्यांना ऐकायचंय. पण पवार साहेबांकडं नेता निर्माण करण्याची ताकद आहे. इथं आपले दिंडोरीचे खासदार आहेत, दिंडोरीचे खासदार भगरे सर या ठिकाणी आपले बसलेले आहेत. अनेक खासदार आहेत. पण आपण विचार करा, ज्या वेळेला आपला पक्षच फुटला त्यावेळेला फक्त भगरे सरचं मी उदाहरण यासाठी सांगतोय की दिंडोरी हा असा लोकसभा मतदारसंघ आहे ज्या लोकसभा मतदारसंघात आपला पक्ष स्थापन झाल्यावर आपला खासदार कधी आला नाही. पण आपला पक्ष फुटल्यावर
भगरे सर हे 1,24,000 मतांनी निवडून आले आणि 1,04,000 मतं हे ट्रम्पेटला मिळाले. म्हणजे पवार साहेबाची विचारधारा काय आणि पवार साहेब ज्या वेळेला अडचणीत असतात त्यावेळेला महाराष्ट्र पवार साहेबाच्या पाठीशी कसं उभा राहतो. म्हणून मला युवकांना सांगायचंय की येणारा काळ हा आपला आहे, म्हणून आपण आदरणीय पवार साहेबांचे विचार सांगणार का सगळे? एवढा कमी आवाज, ज्येष्ठाचा कमी निघा नका, पण सांगणार का सगळे? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, ह्यो पण पुढच्या वेळेला पार्टी सोडायच्या नादात आहे. मी तुमच्याकडे लक्ष ठेवतो, तुम्ही वर लक्ष ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय शरद पवार साहब तुम आगे पढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद महबूब दादा. यानंतर ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांना विनंती करतो की आपण या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत. प्रत्येकाला विनंती असेल 5 मिनिटात आपले विचार या ठिकाणी या व्यासपीठावर व्यक्त करावेत. या महाराष्ट्राचा अर्ध छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राजमाता मा जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता मा जिजाऊ अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीवीर उस्ताद लहुजी साळवे यांना सर्वप्रथम त्या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर मला असं वाटतं की जय शिवराय म्हटलं तर चाललं असतं अमोल दादा, कारण त्यात सगळंच काय आलेलं आहे. आज या व्यासपीठावरती या देशाचं सर्वोच्च नेतृत्व, लोकनेते, पद्मविभूषण खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित आहेत. मला असं वाटतं की आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते जयंतजी पाटील साहेब, पुरोगामी महाराष्ट्र नेते जितेंद्र आव्हाड साहेब, ज्येष्ठ नेते बाबू देशमुख साहेब, सर्वच व्यासपीठ त्या ठिकाणी अमोलदादा आहेत, अमर काळे साहेब, सर्वच व्यासपीठ त्या ठिकाणी. आज खरं तर मला ओबीसीच्या वतीने 5 मिनिटं आपल्यासमोर बोलण्याची त्या ठिकाणी मला संधी आलेली आहे. याचा मला आनंद आहे. पण यापेक्षा जास्त मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर 5 मिनिटं बोलतोय. याला देखील एक कारण आहे. कारण ज्या ओबीसीला या देशामध्ये, या समाजामध्ये ओळख निर्माण करून दिली, ज्या ओबीसीला खऱ्या अर्थाने जन्माला घातलं, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या व्यासपीठावरती मला ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून बोलायला मिळतं. याचा मला जास्त अभिमान वाटतो. खरं तर आपण सर्वांनी आज या 5 मिनिटांमध्ये थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. मुळात आपल्या सर्वांना ओबीसी हा कोण आहे हे सगळ्यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड साहेब नेहमी म्हणतात की ओबीसी हा शूद्र आहे, ओबीसी हा शूद्र होता. हो, हे खरं आहे, हे वास्तविक आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की या समाजामध्ये ज्या वेळेला ओबीसीला त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या न्याय हक्कासाठी, समाजाच्या हितासाठी, समाज हक्कासाठी भांडावं लागलं, त्यावेळेला सर्वप्रथम म्हणजे ओबीसी हा शूद्र होता. हे ओबीसी लक्षात घेतलं पाहिजे. याची एक मोठी लढाई लढली गेली होती. ती हजारो आणि हजारो वर्षे त्या ठिकाणी लढाई लढली गेली. ती अमोलदादांच्या त्या सिरियलच्या माध्यमातून आपण पाहत असतो. ही लढाई मोठी होती, कारण ओबीसीचा गुलामगिरीतून स्वतंत्राकडे येणारा हा लढा, हा त्या ठिकाणी एक अनोखा आणि एक मोठा असा लढा होता. पण या सगळ्या गोष्टी होत असताना फार प्रामुख्याने आपण काही गोष्टी लक्ष दिलं पाहिजे की याची पहिली लढाई जी सुरू झाली ती 1873 मध्ये, ज्या वेळेला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडनं. खऱ्या अर्थाने ओबीसीला त्याच्या गळ्यातलं मडकं आणि कमरेची झाडू बाजूला काढून ठेवण्याचं त्या ठिकाणी त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून हा लढा सुरू झाला होता 1873 मध्ये. याचा दुसरा टप्पा होता 1902, ज्या वेळेला राजर्षी शाहू महाराजांनी ओबीसीना प्रशासनामध्ये आणि शिक्षणामध्ये समान हक्क मिळावा म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून दिली होती. हा दुसरा टप्पा होता. आणि तिसरा टप्पा होता 1900
1930 मध्ये ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी याला मेहबूबाई एका कायद्याच्या रूपामध्ये कायद्याच्या मसुद्यामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी घटनेमध्ये 340 हे कलम लागू करून दिलं, ज्याच्या माध्यमातून मागासवर्गीयांना त्या ठिकाणी एक आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की हा लढा छोटा लढा नव्हता. या सगळ्या गोष्टी होत असताना 1947 नंतर 1993 पर्यंत जवळजवळ 43 ते 53 वर्ष ओबीसीने लढावं लागलं होतं त्यांच्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी. जवळजवळ 43 ते 53 वर्ष हा ओबीसी लढा होता स्वतःच्या सामाजिक हक्कासाठी, गळ्यातलं मडकं बाजूला काढण्यासाठी, कमरेची झाडू बाजूला काढण्यासाठी. पण या गोष्टी होत असताना ओबीसीला खऱ्या अर्थाने जर सामाजिक न्याय कोणी दिला असेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या नंतर शरदचंद्र पवार साहेबांनी या ओबीसीला न्याय दिला, तो म्हणजे मंडल आयोगाच्या माध्यमातून. कारण 1993 ज्यावेळेला मंडल आयोगाची अंमलबजावणी करायची होती त्यावेळेला देशामध्ये विस्फोटक परिस्थिती होती मेहबूबाई, साधारण गोष्ट नव्हती ती. आणि अशा वेळेला जर हा मंडल आयोग लागू केला गेला तर देशातलं सरकार जाऊ शकतं हे व्हीपी सिंगांना माहिती होतं. आणि त्याच वेळेला व्हीपी सिंगांनी हा विश्वास दर्शवला की जर सरकार गेले तरी हरकत नाही, पण या देशामध्ये ओबीसीना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मंडल आयोगाच्या माध्यमातून त्यांनी भूमिका घेतली आणि मंडल आयोग लागू केला. ओबीसीना आरक्षण मिळालं. पण इतक्यात संपलं नव्हतं. मगाशी मी म्हटलं ना, शरदचंद्र पवार साहेबांना मस्ती म्हणायला कारण आहे, इतक्यात संपलं नव्हतं. कारण हा आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं, एक विस्फोटक परिस्थिती होती, सरकार पडलं असतं. पण त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी कुठलीही पर्वा न करता ओबीसीना त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आरक्षण करून दिलं, मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र गर्वाने सांगतो, महाराष्ट्र एक पहिलं राज्य होतं मेहबूबाई जे त्या ठिकाणी ओबीसीच्या माध्यमातून, मंडल आयोगाच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेबांनी ओबीसीना आरक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला होता. मला असं वाटतं की यासाठी सर्वांनीच या व्यासपीठातल्या या सभागृहात सर्वांनी जोरदार टाळ्यांनी, कारण ओबीसीच्या गळ्यातलं मडकं आणि झाडू हे काढण्याचं जर काम कोणी केलं असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं होतं. पण हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी विसरतो. रविकांत गोपचे आलेत का? आलेत तिरुड्यावरनं. आम्ही सगळं विसरतो की आम्ही एक मंडल यात्रा काढली होती गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये, 27 वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षाच्या आजपर्यंत ओबीसीना सगळं काही मिळालं. पण त्या ओबीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेहबूबाई कोणी देखील आजपर्यंत मंडल यात्रा काढली नव्हती. या ठिकाणी कृतज्ञता म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने एक मंडल यात्रा काढण्यात आली होती. आणि ही मंडल यात्रा नागपूरपासून अनिलबाबू देशमुख यांच्या त्या जिल्ह्यापासून सुरुवात केली होती. ती अखंड त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेली होती. पण या सगळ्या गोष्टी होत असताना देखील तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एक गोष्ट मध्ये जाणून घेतली पाहिजे, ती म्हणजे की ओबीसीचा लढा अजून संपलेला नाहीये. कारण ओबीसीला जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सामाजिक न्याय हवा असेल तर जात न्याय जनगणनेचा हा दुसरा लढा फार महत्वाचा आहे. आणि जात न्याय जनगणनेच्या लढ्याला लढण्यासाठी तुम्हाला नाही, मला गर्वाने सांगावं वाटतं की आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांनी देशाच्या संसदेमध्ये वारंवार जात न्याय जनगणनेसाठी अखेरची त्या ठिकाणी मागणी केली होती की जर जात न्याय जनगणना झाली नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू. हे सुप्रियाताईंनी आणि आदरणीय अमोलदादांनी केलं. पण हे तुम्ही आणि आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हाला सातत्याने या गोष्टीचा विसर पडतो. आम्ही विसरतो की कोणी आमच्यासाठी काय केलं करून. पण आज 1931 नंतर म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये जी जात न्याय जनगणना झाली होती त्याच्यानंतर आजपर्यंत या देशामध्ये जात न्याय जनगणना झाली नाही. तुम्ही आणि मी थोडा विचार केला पाहिजे की नक्की याच्या पाठीमागचं रहस्य काय. 2 मिनिटं अजून घेईन मी मित्रा. याच्या पाठीमागचं रहस्य काय करून 1931 नंतर 1951 मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर जात न्याय जनगणनेचा प्रस्ताव आला होता. जनगणना झाली होती पण याच्यामध्ये फक्त एससी आणि एसटी हे 2च कॉलम होते. ओबीसीची जात न्याय जनगणना नव्हती. ओबीसीचा कॉलम नव्हता. पण याच्यानंतर 2011 मध्ये मनमोहन सिंगांच्या काळामध्ये, पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्या काळामध्ये जनगणना झाली होती. आणि त्या जनगणनेमध्ये देखील 19,83,000 चुका आहेत असं सांगत केंद्र सरकारने ओबीसीच्या आरक्षणाचा जो लढा न्यायालयावर चालू होता त्या लढ्यासाठी तो डेटाबेस, तो एम्पिरिकल डेटा सादर केला नाही. यासाठी सुप्रियाताई संसदेमध्ये वारंवार भांडल्यात. तो सादर केला नाही. अखेरीस ओबीसीचं आरक्षण हे कोर्टामध्ये गेलं, न्यायालयामध्ये गेलं आणि न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत एम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करता येणार नाही. आज देखील काही जिल्ह्यामध्ये जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, नगर परिषद, पंचायत समिती आज देखील त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. हे फक्त आणि फक्त यासाठी की ओबीसीचा एम्पिरिकल डेटा त्या ठिकाणी अवेलेबल नाही. पण हा एम्पिरिकल डेटा काय अवेलेबल नाही? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीतरी येऊन सांगणार त्या मीडिया समोर की त्यांना जेव्हा विचारलं गेलं होतं की तुमच्याकडे जो एम्पिरिकल डेटा आहे तो तुम्ही सादर करणार का, त्यावेळेला दिलेल्या 8 आठवड्याची मुदत संपताना देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडनं एम्पिरिकल डेटा घेऊन राज्य सरकार सादर केला नाही, कोर्टात सादर केला नाही. अखेरीस ओबीसीचं आरक्षण हे कोर्टामध्ये प्रलंबित झालं. आज देवेंद्र फडणवीस साहेब या विचार मंचाच्या माध्यमातून मला आपल्याला खुला विचारणं आहे
की खरोखरच आपल्याला ओबीसीचा आपण डीएनए आहेत, ओबीसीचा डीएनए आहेत असं आपण वारंवार म्हणता, खरोखरच आपण ओबीसीचा डीएनए आहात का? आणि जर असाल तर मग ओबीसीच्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या त्या मंडल आयोगाला कमंडलच्या यात्रेच्या माध्यमात आपण विरोध केला होता की नाही केला होता? हिराचंद बोरकुटे आहेत का? आहे चंद्रपूरवरनं. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने मंडल आयोगाचा विरोध करण्यासाठी Most people wait. They wait for the right time. And by then, the opportunity is already gone. That's how Lonavala, Alibag, Karjat happened. Now it's Kasara. Phase 1 is ready, on ground. Kasara is next. Own it before everyone else does. Rustamji Bellevue, villa plots from 68 lakh rupees. शुद्धावती शिपडून अपवित्रम करून त्या शूद्राला त्याची जागा दाखवण्याचं काम होतं आणि म्हणून कमंडल वापरलं गेलं होतं. तुम्ही आणि मी एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकमेव विचार आहे जो शिव फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालतो, जो खऱ्या अर्थाने ओबीसीचा त्या ठिकाणी तारणहार आहे, ओबीसीचा जनक आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी आज एक ठिकाणी या ठिकाणी एक त्या ठिकाणी ग्वाही देतो की जर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ओबीसीचा तारणहार आणि जर मस्या कोण असेल तर तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि त्यांच्यामुळे माझी मुलगी, माझा मुलगा IAS, IPS, इंजिनियर, CA, डॉक्टर, वकील किंवा या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा स्वप्न देखील पाहू शकतो, ते फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे. आणि म्हणून इथून पुढे हा लढा अधिकचा करायला पाहिजे, अधिकचा सक्षम केला गेला पाहिजे. मला असं वाटतं की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नाही तर पक्षाच्या सर्व सेल, सर्व आघाड्या सगळ्यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी आज जातनिहाय जनगणनेच्या या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. यासाठी एक ठराव करून सगळ्यांनी हात वर करून ठराव करावा की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, की नाही झाली पाहिजे. आज हा ठराव मी तुमच्या सर्वांच्या संमतीने आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांकडे देणार आहे आणि त्या माध्यमातून येणारी लढाई ही आपण दिल्लीमध्ये लढू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर मी सामाजिक व न्याय प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे साहेब, मी आपणाला विनंती करतो या ठिकाणी आपण 2 मिनिटात व्यक्त व्हावं. आपला विचार या ठिकाणी 2 मिनिटात या ठिकाणी व्यक्त व्हावा हीच माझी आपणास विनंती असेल. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय साहेब, पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. 29 साली विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपण सत्ताधारी होणार आहोत हा विश्वास हे सभागृह सोडताना घेऊन जायचंय. सत्ताधारी होणार आहोत, घाबरायचं काही कारण नाही. कोले साहेब, शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला पाटील साहेबांच्या सोबत. गेल्या महिन्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी आदरणीय ताईसोबत एक बैठक झाली. ताईंनी बैठक घेतली आमच्या सेल प्रमुखांची आणि त्याला शब्द दिला मी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येत्या 8 ते 9 महिन्यामध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये 5,000 नवीन कार्यकर्ते, फ्रेश, कुठलीही नाराजी नाही, कुठलंही दुखणं नाही, फ्रेश कार्यकर्ते. मला एक जणांनी विचारलं हे 5,000 कार्यकर्ते कुठनं घेऊन येणार. मी त्यांना सांगितलं गणित एक. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या, 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, 22 शिल्लक आहेत अजून. कोर्टाच्या आरक्षणामुळे त्या स्थगित आहेत. मी त्याला एक साधं गणित सांगितलं, फक्त आपण जिल्हा अध्यक्ष नेमतो, तालुका अध्यक्ष नेमतो, त्यांची कार्यकारिणी नेमतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण लक्ष देत नाही. आणि ग्रामीण भागातली 50% जनता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येते. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये 27,500 ग्रामपंचायत आहेत. 27,500 ग्रामपंचायत साहेब. आणि मी सामाजिक न्यायाचा प्रमुख म्हणून तुम्हाला एक विनंती करतोय, एक नम्र विनंती करतोय की मला तुमच्या गावामधून फक्त एक कार्यकर्ता द्या, फक्त एक कार्यकर्ता. प्रत्येक गाव, ज्या गावात ग्रामपंचायत आहे ते 5,000चं गाव आहे, 2,000चं गाव आहे आणि त्याच्यामध्ये दलित समाजाची लोकसंख्या असते, ती पण 59 जातीमधून. प्रत्येक गावातून तुम्ही स्वतःच्या गावात ज्या राहताय त्या गावामधून फक्त मला एक कार्यकर्ता द्या, फक्त एक.
माझ्या रजिस्टरला 27,500 लोक येणार आहेत. एक कार्यकर्ता मिळू शकतो ना, 100% काम होणार नाही, 50% तरी काम होईल कोले साहेब, 40% तरी होईल ना. मी दुसरी विनंती तुम्हाला करतो, 400 नगरपालिका आहेत, 356 पंचायत समिती आहेत, 761 जिल्हा परिषद आहेत, त्या पण फक्त 12 जिल्हा परिषदामध्ये, आणि 24,000 पंचायत समितीचे गण आहेत. एका नगरपालिकेमध्ये फक्त एक माणूस पाहिजे की ज्याला फुले कळतात, शाहू कळतात, बाबासाहेब कळतात, अण्णाभाऊ कळतात. 70,000 80,000 नगरपालिकाची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये 10,000 लोकसंख्या मागासवर्गीयांची आहे, 59 जातीची. त्याच्यामध्ये फक्त सामाजिक न्याय विभागाला एक कार्यकर्ता पाहिजे की जो त्याला समाजाची जाण असावी, थोडा शिकलेला असावा आणि पक्षासाठी थोडा वेळ काढणारा असावा. अशा पद्धतीने जर पंचायत समिती, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद गट, पंचायत समितीचे गण आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावर जर नेमणुका केल्या तर साहेब 45,000 लोकसंख्या होती. आणि हे साधं छोटं काम आहे की फक्त एक कार्यकर्ता, 10 कार्यकर्त्याची अपेक्षा नाही तुमच्याकडून, फक्त एक कार्यकर्ता. आणि मी ताईला शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेस पंचायत समितीचे प्रमुख असतील, नगरपालिकेचे प्रमुख असतील, ज्यावेळेस माझ्याकडे ती रजिस्टर त्याची नोंद होईल साहेब, त्यांना मी त्या ठिकाणी कार्यशाळा त्यांची घेणार आहे 2 दिवसाची की नगरपालिकेच्या प्रमुखांनी काय काम करायचं, नगर परिषदेच्या प्रमुखांनी काय काम करायचं, ग्रामपंचायत स्तरावर जो गाव प्रमुख आहे त्यांनी काय काम करायचं, पंचायत समितीच्या गण प्रमुखांनी काय काम करायचं आणि जिल्हा परिषदेच्या गट प्रमुखांनी नेमकं काय काम करायचं. कारण 29ला जर समजा आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर ह्या 59 जातीमधल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला आता आपल्याला नेते करावं लागणार आहे, नेता कार्य करावं लागणार आहे. कारण 27 वर्ष झाली आणि ते प्रशिक्षण जेव्हा आपण त्यांना देऊ, जर सामाजिक न्याय विभागामध्ये 5,000 नवीन कार्यकर्ते तयार होत असतील तर साहेब पक्षाकडे 26 सेल आहेत, 26 गुणिले 5,000 करा. जर हे सैन्य आपल्या पाठीमागे नसेल तर 29ला सामोरं कसं जाणार. भाजप 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देते. सामाजिक न्याय विभाग, मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांची अपेक्षा आहे की 5,000 नेते, प्रशिक्षित कार्यकर्ते की आपल्या पक्षाची विचारधारा सांगू शकतात, साहेबांची विचारधारा सांगू शकतात. हे काम आपल्याला आगामी काळामध्ये करावं लागणार आहे. आणि दुसरा जाता जाता एक प्रयोग तुम्हाला या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ते. जंतर मंतरवरती एक प्रयोग झाला 2014 नंतर अण्णासाहेब हजारेंचा. त्यानंतर कालचा प्रयोग झाला आपण कॉक्रोच पार्टीचा. आणि तिसरा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आपल्याला जनता प्रयोग करावा लागेल. आता जनता प्रयोग कष्ट करावे लागतील साहेब. मी या ठिकाणी यायच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, कोल्हापूरला गेलो, ताईबरोबर मी 100 दलित संघटनाच्या प्रमुखाला एकत्र केलं की त्यांना पण आपल्याला बरोबर घ्यावं लागणार आहे. जर भाजपाला टक्कर द्यायची असेल, भाजपाला सत्तेहून पायउतार करायचा असेल तर मी 100 दलित संघटनाच्या प्रमुखाची बैठक घेतली ताईच्या उपस्थितीमध्ये. तोच प्रयोग मी मराठवाड्यामध्ये करतोय, तोच प्रयोग मी अमरावती विभागामध्ये करतोय आणि तोच प्रयोग मी विदर्भात करतोय आणि कोकणामध्ये करतोय. माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे, 29चे सत्ताधारी आपणच आहोत. हा विश्वास हा सभागृह सोडताना घेऊन जा आणि सामाजिक न्याय विभागाला साथ द्या एवढी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर माझी विनंती असेल अफजलजी फारुक यांना की आपण आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. अफजलजी फारुक आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. आवाज बेस. औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सारी तारीफ बड़ाई किबरियाई उस पाक परवरदिगार के लिए जो ज़मीन व आसमान का बनाने वाला है. ज़िंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, ज़िंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे हैं तो तौफीक़े सफ़र भी देना. गुफ्तगू तूने सिखाई कि जो मैं गूंगा था अब मैं बोलूँगा तो बातों में असर भी देना. सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज,
छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फूले, डॉक्टर भीमराव बाबा साहेब अम्बेडकर, आई सावित्रीबाई फूले, आई फातिमा शेख, मौलाना अबुल कलाम आज़ाद, इनके पावन स्मृति को मैं अभिवादन करता हूं। और मंच पर बैठे हम सब के नेता, जिनकी वजह से आज ये दिन हमें देखना पड़ रहा है, आदरणीय साहब, तमाम मंच पे बैठे नेतागण, चूँकि मुझे समय बहुत कम दिया गया है इसलिए मैं माफ़ी चाहता हूँ। तमाम नेतागण, मैं तमाम लोगों को, महाराष्ट्र के तमाम ज़िले से आए हुए पदाधिकारी, आपको पार्टी की वर्धापन दिवस की बधाई देता हूँ। साथियों, मुझे 7 महीने पहले महाराष्ट्र का माइनॉरिटी सेल का अध्यक्ष बनाया गया। मैंने पूरी ईमानदारी के साथ पूरे महाराष्ट्र का दौरा किया, 31 जिले का दौरा कर चुका हूं अभी तक, और इसकी लगातार रिपोर्ट आदरणीय प्रदेश अध्यक्ष महोदय को भी देता रहा हूं। कल भी मैं नवी मुंबई में था, वहां भी मीटिंग लेकर, और आज भी शाम को मेरी नाला सुपारा में मीटिंग है। मैं ये कहना चाहता हूं साहब कि जो भरोसा आपने मुझ पर किया कि अल्पसंख्यक समुदाय को आपके साथ जोड़ना, राष्ट्रवादी के साथ जोड़ना, मैं पूरी चेष्टा करूंगा। मेरी पूरी कोशिश रहेगी कि आप कर जो विश्वास आपने किया है वो विश्वास पे खरा उतरूं। अभी आदरणीय प्रदेश अध्यक्ष श्री शशिकांत शिंदे साहब के आदेश अनुसार और उनकी सहमति से मैंने अपनी टीम के साथ पूरे महाराष्ट्र में अल्पसंख्यक अधिकार परिषद शुरू किया है। और साहब, इसका समापन 12 दिसंबर को आपके जन्मदिन पर इसी हॉल में हम करना चाहते हैं। और पूरे महाराष्ट्र के अल्पसंख्यक समुदाय को उस समापन में आप संबोधित करेंगे। हमारी कोशिश ये है कि अल्पसंख्यक समुदाय को उनके हक के लिए जो काम आपने किया है वो बताना और उसके ज़रिए उनको एकत्रित करना। चूँकि मेरे प्रदेश अध्यक्ष का मुझे आदेश है, इसलिए मैं अपनी बात को समापन करता हूँ इस शेर के साथ कि हमको मक्तल से बहरहाल गुजरना होगा। नौजवान साथियों, आपके लिए है ये शेर कि हमको मक्तल से बहरहाल गुजरना होगा, बच गए हम तो किसी और को मरना होगा। अगली नस्लों को तबाही से बचाने के लिए जो भी करना है इसी नौजवान नस्लों को करना होगा। धन्यवाद. धन्यवाद. यानंतर माझे आमदार सुनीलजी भुसाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. त्यानंतर आहेत साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द व्यक्त व्हावेत. सुनीलजी भुसाळ साहेब या ठिकाणी आपले विचार या व्यासपीठावर व्यक्त करतायत. आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, आदरणीय जयंतरावजी पाटील, सुप्रियाताई देशमुख साहेब, सर्वच विचारमंच, रोहितदादा, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, आज पक्षाचा स्थापना दिवस 10 जून 1999ला पवारसाहेबांनी हा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांसोबत तळागाळातील कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुलांना, मुलींना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम या मागील 27 वर्षामध्ये केलं. कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या माझ्यासारख्या एका युवकच्या कार्यकर्त्याला, तेव्हा मी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो जयंत पाटील साहेब, पहिल्यांदा लाल दिव्याची गाडी देण्याचं साहेबांनी केलं
आणि महाराष्ट्रभर मी तत्कालीन आमचे युवकचे अध्यक्ष उदय सामंतांसोबत पक्षवाढीसाठी महाराष्ट्र फिरलो. संघटना पक्ष हे ज्याने ज्याने कुटुंब मानलंय त्या प्रत्येकाला संघटनेने काही ना काही दिलेलं आहे. आणि आजच्या या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आमिष पक्ष फोडण्याचं जे काही चाललंय किंवा लोक पक्ष सोडतायत, जे अल्पकाळाचा विचार करतात त्यांना ते तेवढ्यापुरतं गोड वाटतं, परंतु त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे याचा जर त्यांनी बारीकपणे विचार केला तर पुढे सगळा अंधकार आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या या सावलीखाली आपण सगळेजण त्या ठिकाणी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे इथं उपस्थित आहात. आपापल्या भागामध्ये आपण आपल्या संघटनेचं काम नेटाने आणि जोमाने करतोय. मनापासून सर्वांना या निमित्तानं आजच्या या शुभेच्छा देताना आज या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा आणि विश्वास व्यक्त करावासा वाटतो. कुठल्याही राजकीय माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार येत असतात, त्यात काही नवीन नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने या देशाला जो काही धडा देण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यांना हे माहिती नाही की ते विसरले असतील किंवा सोयीस्करपणे विसरले असतील सत्तेचा माज, पैशाचा माज, आणि यामुळं मग पुढं काय होणार आहे याच्या परिणामाची कल्पना न करता आज ज्या पद्धतीने सत्ता राबवून ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामगाराला शिरण्याचं काम करत आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण आवाज झालं पाहिजे. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधात काम करणं अतिशय सोपं आणि साधं असतं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं आपण धीट राहिलो, आपण नीट राहिलो तर कुणाचं काही वाकडं होत नाही. सत्तेशिवाय सुद्धा सगळी कामं होतात. आपण जर ठरवलं तर करू शकतो असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळं सत्ता येण्यानं आणि सत्ता जाण्यानं काही फरक आपल्याला पडलेला नाही. हे जर आपण मनापासून निश्चय केला तर मला वाटतं सत्तेचा सारीपाठ हा उलटापालटा होत असतो. आपली होती ना सत्ता 14 पर्यंत, हा पक्ष स्थापन झाला सत्तेमध्ये होतो. आपण साहेबांनी आपल्याला जन्माला सत्तेमध्ये घातलं आणि 14 पर्यंत 15 वर्ष आपण सत्तेमध्ये होतो. त्याच्या आधी काँग्रेस सत्ता होती. साहेबांनी पक्ष काढला, तुम्हाला आम्हाला न्याय देण्यासाठी काढला. काँग्रेससारख्या मोठ्या समुद्रामध्ये तुम्हाला आम्हाला संधी मिळाली नसती. आपले नशीब चांगले होते म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी स्वाभिमानाने पक्ष काढला, आपल्याला संधी दिली. आणि आज आपण सुद्धा इकडे आहोत, नेते आहोत, कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. कोण म्हणतं विलिनीकरण वगैरे, काय तिथे जाऊन होणार आहे? जो सन्मान आम्हाला इथं आहे तो तिथे मिळणार आहे का? त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी तो विचार मनातून काढून टाकावा आणि आज या स्थापना दिवसाच्या निमित्तानं तळागाळामध्ये जाऊन आपला पक्ष आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये जाऊन वाढवण्याचा आपण त्या ठिकाणी निश्चय करूया. असंच आजच्या या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. संघटनेच्या निमित्ताने काम करत असताना आपल्याकडे कुठलं पद आहे याला महत्त्व नसतं. जो धावतो, जो काम करतो, ज्याला आवड आहे त्याला सवड असते आणि ती सवड आपल्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून आपण आपली संघटना कशी पुढे नेता येईल. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली 2 त्यांचे खासदार होते, 2. आज ते इथंपर्यंत गेले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा मेहनत केली असेल. आपण तो निश्चय का करत नाही? आपण विचार करतो आमका MLCला बिनविरोध झाला, तमका आमकेला गेला. आपण पण ठरवा ना, आपण पण ठरवा. विधानसभेला पराभूत झालो, महामंडळात निवडून आलो प्रचंड बहुमताने. आता बँकेची निवडणूक आहे साहेब, उद्या परवा बिनविरोध होऊन जाईल, काही अडचण नाही. आपले अनेक डहाणूला 10 पैकी 10 नगरसेवक उभे केले, 8 केले साहेब उभे, 8च्या 8 निवडून आले. पवार साहेबांकडनं जादूची किल्ली घेतली होती कानामध्ये मी. साहेबांनी कानात मंत्र दिला, तो मंत्र इम्प्लिमेंट केला. जयंत पाटील साहेबांची त्याला टप्प्यात कार्यक्रम होता तो पूर्ण केला. 100% निकाल, एकही उमेदवार पडला नाही. त्यामुळं परिस्थितीशी जुळून घेताना साहेबांच्या परवानगीनं तिथं जे काही डावपेच खेळता येतील ते खेळताना जिल्हा बँक, महामंडळ, जिल्हा परिषद, नगर परिषद त्या ठिकाणी आपलं कौशल्य कशपणा लावून आणि इच्छाशक्ती त्या जोरावर सगळं मिळवता येतं. सत्य काय येताना जाते, परंतु पुढचा काळ आपला असणार आहे. माझ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बसला, मला म्हटले किती दिवस राहणार या इकडं, कधीपर्यंत वाट पाहणार? मी सांगितलं 20 साल बाद देखेंगे. सत्ता आपली येणार ना पुढची. 29ला विश्वास आहे. या वेळेला आपल्याला
कोणी गिमिक केलं, EVMचा चमत्कार केला, त्यांनी फसवलं आपल्याला. पण पुढच्या वेळेला आपण सगळ्यात ताकदीने त्या ठिकाणी उभं राहू. सर्व आपली सुद्धा जी काही इच्छाशक्ती आहे, बळशक्ती आहे ती वापरू आणि सत्तेमध्ये आपण येणारच आहोत असा संघ त्या निमित्ताने बांधा. पुढचे आमदार खासदार तुम्ही आहात, पुढचे पदाधिकारी तुम्ही आहात, हा निश्चय मनाशी बाळगा, उराशी बाळगा. एका शिक्षकाच्या मुलाला आमदार करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. आणि त्यामुळं एक पिक्चर आहे शाहरुख खानचा ओम शांती ओम, त्याचा डायलॉग आहे, किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में लग जाती है. तुम्ही मनामध्ये द्या ना, मनामध्ये आणलं पाहिजे ना, मनामध्ये आणायचं नाही आणि नकारात्मक बोलायचं. कसं आपलं होईल? तुमचं काय मी सांगणार? सांगा मी पैशावाला आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत, ऑटोमॅटिक पैसे येतात असं मी मानतो, मांडरांपैकी आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने माणसाने काम केलं पाहिजे तर निश्चितपणे पुढे जाता येतं. आणि आपले जे लीडर आहेत, लीडरची व्याख्या आपण नेहमी सांगतो की हु इज द लीडर, पुढारी कोण आहे? ही नोज द वे, ही गोज द वे आणि ही शोज द वे. ज्याला रस्ता माहिती आहे, जो स्वतःच्या रस्त्यावर चालतो आणि इतरांना पुढे नेसतो, तो लीडर आपल्या बाजूला, आपल्या समोर आपले नेते पवार साहेब बसलेले आहेत. त्यांच्याकडनं या लीडरशिपची दीक्षा घेऊन मनामध्ये विश्वास ठेवून जर आपण काम केलं तर शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, आपल्याकडे अशा वाघाच्या अशाच्या ताकदीची माणसं आहेत ना. रोहित दादा आहे आपला चित्त्याच्या ताकदीसारखा, आपल्याला कोणी हरू शकत नाही. आपण रणांगणामध्ये आता आलेलो आहे, सुरुवात केलेली आहे. एक एक आंदोलन, कांद्याच्या चांदवडला आंदोलन असेल, आंबेगावला असेल, उद्या परवाचं पंढरपूरला असेल. निघाला घाम, म्हणूनच इंजिन मध्ये फक्त सॅफसॉल एस्ट5. जेव्हा एस्टरने 4 पट हीट प्रोटेक्शन मिळेल तेव्हा उष्णता ही इंजिनचं काय बिघडवू शकेल? इंजिन मध्ये सॅफसॉल एस्ट5 असेल तर आता कोण अडवेल? आपल्या ज्या फ्रंटल सेल आहेत त्यांच्या माध्यमातून तळागाळामध्ये जाऊन संघटनेचं काम आपण पुढे नेऊन या. आजच्या दिवशी आपण सर्वांनी शपथ घेऊया की येणारा काळ हा पवार साहेबांच्या नेतृत्वाचा कस लागणारा आणि आपल्या सुद्धा मेहनतीचा काळ असेल. आपण सर्वांनी आजच्या दिवशी दृढ निश्चय करून आपण आपल्या गावाला जावं असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसेताई, आपणास मी विनंती करतो की आपण आपले विचार या व्यासपीठावर व्यक्त करावेत. बोलतायत महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसेताई. आजच्या आपल्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे इथे उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांसाठी संघर्षाचं दुसरं नाव, ज्यांनी आपल्या सगळ्यांना लढायचं कसं शिकवलं, ते आदरणीय पवारसाहेब. व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे नेतेगण, सगळे फ्रंटल सेल, सगळे सेलचे अध्यक्ष आणि इथे उपस्थित असलेले सगळे आमदार, खासदार, आपल्या पक्षावरती प्रेम करणारे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सगळे माता भगिनी आणि बंधूंनो, खरं 27 वर्षाचा हा मोठा काळ, हा संघर्षाचा काळ आणि आज ह्या चळवळीचा हा उत्साहाचा सण आपण आज सगळे इथे मिळून साजरा करतोय. 27 वर्ष आधी आदरणीय पवारसाहेबांनी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या वंचित बहुजनांना, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी हा पक्ष 27 वर्ष झाले अविरत काम करतोय. मला अभिमान आहे की आपण अशा पक्षाचं काम करतोय ज्या पक्षामध्ये 18 पगड जाती, सर्व जाती धर्माच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन काम केलं जातं आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये होते. मी आदरणीय पवारसाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करेल की साहेब, आपल्या माध्यमातनं आपण आमच्यासारख्या महिलांना तर न्याय दिलाच, पण तळागाळापर्यंत प्रत्येक समाजाच्या शोषितांना, वंचितांना न्याय देण्याचं काम आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण केलं. 27 वर्षाचा काळ अनेक घटनांनी, अनेक गोष्टींनी आपण याचा उल्लेख करू शकतो. अनेक चढउतार आपल्या पक्षाने बघितले, सत्ता बघितली, विरोधी पक्षात राहून देखील आपण आपल्या पक्षाचा काम करत आलोय.
आणि ज्या तऱ्हेने संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी करिले जो आपले, त्या तऱ्हेने आदरणीय पवार साहेबांनी प्रत्येकाला, प्रत्येक समाजाला, शोषिताच्या प्रत्येकासाठी न्याय देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून केलं. आणि खरंच आजपर्यंतचा हा प्रवास, ही चळवळ, हा उत्सव आपण आज इथे साजरा करतोय. मला अभिमान वाटतो की अशा पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काम करायला संधी मिळाली की ज्या पक्षाने माता भगिनींना फक्त मतदार म्हणून नाही तर सत्तेमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना सत्तेचा वाटा त्यांना मिळाला, आणि ज्या पक्षाने सत्तेचा वाटाही मिळवून दिला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो. आज अनेक वल्गना महिलांसाठी होत आहेत, अनेक घोषणा केल्या जातात, अनेक वेळा अनेक नेते म्हणतात आम्ही महिलांसाठी काम करतोय. आदरणीय पवार साहेबांनी फक्त घोषणा केल्या नाहीत तर काम करून दाखवलं. आज आम्ही माता भगिनींची जी महिला आघाडी काम करते आहे, ह्या महिला आघाडीची स्थापना करणारा आपला पक्ष हा सगळ्यात पहिला पक्ष आहे की एक वेगळं महिला विंग आपण स्थापन करून आज आमच्यासारख्या महिलांना नेतृत्वाची संधी दिली. आज महिलांना पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या ठिकाणी स्वतःचं आरक्षण आणि हक्काचं आरक्षण मिळवून देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. अनेक पक्ष आलेत, अनेक पक्ष म्हणतात आम्ही आरक्षण मिळवून देऊ, पण देऊची भाषा आहे, दिलं नाही. त्यासाठी राजकारण चाललं, राजकारण करून अधिवेशन करतात, त्या महिला आरक्षणाच्या मागे लपून अनेक गोष्टी त्यांच्या साधण्याचा ते प्रयत्न करतात, पण महिला आरक्षण ते देऊ शकले नाहीत. ते महिला आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिलं आणि आज सक्षमपणे महाराष्ट्रभर ज्या ज्या महिला आज राजकारणामध्ये काम करत आहेत त्या आदरणीय पवार साहेबांमुळे. आम्ही मानावे तेवढे आभार कमीच आहेत साहेब आपले, कारण एवढं सोपं नाही. आम्ही महिला जेव्हा राजकारणात काम करतो तेव्हा आमचा लढा आणि आम्हाला काम करणं एवढं सोपं नसतंच. घर, चूल, मूल सगळं सांभाळून आम्हाला राजकारण करायचं असतं, आणि जेव्हा तुमच्यासारखे वडील आमच्या पाठीवरती हात ठेवतात आणि लढ म्हणतात ना, तर ती ताकद आम्हाला राजकारणात खरं उभा राहायला ताकद देते. आणि आम्हाला अभिमान आहे म्हणून म्हटले की मला अशा पक्षाचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. आज अनेक आपण बघतोय महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल की 2014च्या निवडणुकीच्या आधी, म्हणजे मी तिकडे होते, त्या पक्षात होते, त्या पक्षात मी जवळून अनुभवलंय की एक मावशी यायची आणि ती मीडियासमोर येऊन म्हणायची महागाई वाढली आहे, महागाई कमी करा. एक तरुण युवक यायचा आणि तो म्हणायचा आम्ही बेरोजगारी वाढलेली आहे, आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या. आणि सिलेंडर डोक्यावरती घेऊन घेऊन नाचणारी अजून एक माझी मावशी, ती आता कुठे आहेत कुणालाही सापडत नाही. तुम्हाला मला दिसली तर सांगा नक्की. पण त्यांना मी शोधते, तुम्ही शोधा. महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज आपण सगळ्या माता भगिनींना त्याचं झळ प्रत्येकाला सोसावी लागते. पण एक छोटीशी, आज आपण संघर्षाच्या काळात आहोत आणि संघर्ष करत असताना आपल्याला सगळ्यांना एकच छोटी गोष्ट तुम्हाला एवढंच सांगेल की संघर्ष करायला घाबरू नका. आज आपण विरोधी पक्षात आहोत आणि आपल्याला अनेक मुद्द्यांवरती संघर्ष करताना आपल्या भूमिका मांडाव्या लागतील. आणि हे मांडत असताना माझ्या माता भगिनींकडनं एवढीच अपेक्षा राहील की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आपल्याला आंदोलन करावे लागतील आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपला लढा आपल्याला चालू ठेवावा लागेल. आणि ते आपण चालू ठेवूयात, कारण विरोधी पक्षामध्ये असताना ज्यांनी ज्यांनी लढा उभा केला आहे त्या लढा उभा करणाऱ्याला आपल्याला आपल्यावरती दबाव तंत्र आणले जातील, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावरती प्रेशर केलं जाईल, पण आपण न घाबरता आपला लढा चालू ठेवावा एवढी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे. एक छोटीशी कालची घटना मी आपल्याला इथे सांगेल आणि मग मी माझं लांबलेलं भाषण थांबवेल. की एक उदाहरण तुम्हाला देते की आज पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा समाधीस्थळ असलेल्या तुळापूरमध्ये एका पार्टीवरती रेड होते आणि त्या पार्टीवरती रेड झालेल्या 178 लोकांना तिथे पकडले जातात आणि त्या 178 लोकांपैकी
फक्त 78 लोकांवरती कारवाई होते, 29 लोकांची टेस्ट होते आणि बाकी सगळ्यांना मोकळं सोडलं जातं. हा सत्तेचा कसा दुरुपयोग आहे हे सांगण्यासाठी मी फक्त इथे सांगते हा विषय. कारण जेव्हा 4 महिन्याआधी असाच विषय माझ्या घरामध्ये झाला होता, तर 4 ते 5 लोक असताना ती रेव पार्टी होती आणि काल जिथे 178 लोकांवरती कारवाई झाली ती हाऊस पार्टी होती. एवढ्यासाठीच उदाहरण देते की जर तुम्ही विरोधी पक्षात असाल तर तुम्हाला अनेक कारवायांना सामोरे जावं लागणार आहे, तुमच्या घरापर्यंत चौकशा जाणार आहेत. पण फक्त त्या चौकशांना घाबरू नका, सत्याची बाजू सोडू नका. तुम्ही लढतायत हा सत्याचा विचारांची लढाई आणि ती विचारांची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. अनेक दबाव तंत्र तुमच्यापर्यंत येतील, त्या दबावाला घाबरू नका. कारण जिथे सत्तेचं पाठबळ असतं तिथे 178 लोकांना मोकळं सोडलं जातं, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जिथे 4 ते 5 लोक असतात त्यांच्यावरही विरोधी पक्षातले म्हणून कारवाई केली जाते. पण त्यासाठी घाबरायचं नाही, कारण आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत, आपल्या पक्षाचे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते आपल्याला पोचवायचे तळागाळापर्यंत आणि ते आपण पोचत राहू. आम्हाला विश्वास आहे तुम्ही सगळे संघर्षासाठी, या संघर्षाच्या वाटेवरती पक्षाची भूमिका मांडण्यासाठी कायम सोबत राहाल आणि हा संघर्षाचा लढा चालू ठेवाल अशी मी अपेक्षा करते. आपण सगळे आदरणीय पवार साहेबांसोबत उभे राहूयात एवढाच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर माजी खासदार फौजिया खान मॅडम यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व माझे आमदार, खासदार, सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे, आज सर्वांना मी शुभेच्छा देते 27व्या आपल्या फाउंडेशन डेसाठी. मला अभिमान आहे की या पक्षाची मी एक कार्यकर्ती आहे. कारण आज हा पक्ष, आज काळ बदललेला आहे, संघर्षाचा काळ आहे, आपल्यासाठी संघर्षाचा काळ आहे. कारण आपण आता संघर्ष करतोय, आपल्या नशिबात संघर्ष आहे, आदर्शासाठी संघर्ष करायचा आहे, आपल्याला विचारधारासाठी, ह्या विचारधारासाठी संघर्ष करायचा आहे, न्यायासाठी संघर्ष करायचा आहे, आपल्याला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी, संविधानिक मूल्य वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे, लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करायचा आहे. हा आपला संघर्षाचा काळ आहे. काही लोकांसाठी हे संधी साधण्याचा काळ आहे, त्यांना संधी साधू द्या. मला असं वाटतं की आपण एक सोन्यासारखे आहोत. सोना हे लहान असतो, छोटा असतो, पण मूल्य असतो सोन्याचा. लोखंडाला मूल्य नसतो, मोठा दिसतोय पण त्याला मूल्य नसतोय. आमचा पक्ष हे सोन्याचा पक्ष आहे असं मला वाटतं. आणि आपण गांधीजीच्या मार्गावर चालणारा ही विचारधारा आपण घेऊन चालतो. गांधीजीने त्या काळात सांगितलं होतं की 7 सामाजिक पापकर्म आहे. सिद्धांत के बिना राजनीति, काम के बिना धन, विवेक के बिना सुख, चरित्र के बिना ज्ञान, नैतिकता के बिना व्यापार, मानवता के बिना विज्ञान और त्याग के बिना पूजा. ये सब हमें आज के दौर में दिख रहा है. जर आपण पवार साहेबांची तुलना केली आजच्या सरकारशी तर आपल्याला दिसेल की आपल्याकडे जे सोनं आहे, जे हिरा आहे, ते जर मी सांगितलं की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युग आहे, सुपरफिशियल इंटेलिजन्स, आपल्याकडे जेन्युइन रिअल इंटेलिजन्स आहे, त्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आपल्याकडे सत्य आहे, तिकडे असत्य आहे. आपल्याकडे खरा काम आहे तर तिकडे मार्केटिंग आहे. आपल्याकडे नैतिकता आहे, तिकडे अनैतिकता आहे. आज देशामध्ये तोच चित्र आपल्याला दिसतोय. कारण सरकार आता चोर झालेली आहे. सरकार चोर आहे. त्यांनी नैतिकता चोरली. त्यांनी जमीर, किसी ने यहाँ कहा जमीर की चोरी, जमीर चुराना सबसे बड़ी चोरी है. नैतिकता चोरली, समता चोरली, देशाच्या समानता चोरली, बंधुत्व चोरली, त्यांनी देशामधला न्याय चोरला. त्यांनी
आता जे अनेकता आहे आपली एकतामध्ये ती चोरली. आता आपल्याकडे संविधानिक मूल्य सगळे चोरी झालेले आहे. आपल्याकडे पक्ष चोरी आपण बघतोय, वोट चोरी बघतोय, वोटर चोरी बघतोय. तुम एक MLA दे दो मैं 10 लाख दूंगा, हा धोरण आपल्याला दिसतोय की MLA चोरी करा आणि माला माल हुआ. 50 करोड घ्या, एक MLA द्या. आता आपल्याला जे आणीबाणीच्या गोष्टी ते करत आहे इंदिरा गांधीच्या वेळेचा, आज आणीबाणीचा खरा काळ आहे असं मला वाटतं आणि याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. मी जास्त बोलणार नाही आहे, फक्त एक सांगणार. सुप्रियाताई, आता आपल्याला काम जे करायचं आहे, मला वाटतं स्पष्टता आपल्याला खूप आवश्यक आहे. आपल्याला स्पष्ट धोरण, स्पष्ट दिशा, स्पष्ट ॲक्शन प्लॅन जर आपण हे केलं तर मला वाटतं आपले सगळे हे सोन्यासारखे कार्यकर्ते हे कामाला लागणार आहे. सत्य परेशान हो सकता है, पराभूत नाही. आपल्याला पराभूत व्हायचं नाही, आपल्याला काम करायचं आहे आणि स्पष्ट ॲक्शन प्लॅन घेऊन काम करायचं आहे. मी एकच सांगेल आपण सर्वांना की देख जिंदान से परे, जिंदान म्हणजे जेल, जिंदान से बाहर देखो, देख जिंदान से परे रंग चमन जोश बहार. देख जिंदान से परे रंग चमन जोश बहार. रक्ष करना है तो पाँव की जंजीर न देख. रक्ष करना है तो पाँव की जंजीर न देख. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी येत आहेत ज्या व्यक्तिमत्वानं छत्रपती शिवराय आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे घराघरापर्यंत पोहोचवले, ते शिरूर हडपसर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे बोलतायत. जरा आवाज दे दादा, जोरदार टाळी वाजवा. जय शिवराय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संपूर्ण व्यासपीठ कारण केवळ 3 मिनिटात बोलायचं आहे, कारण नाही लोकसभेची शिस्त आहे, त्यामुळे नेत्यांनी सांगितल्यानंतर 3 मिनिटात उरकायचं आहे. सर्वप्रथम 27व्या वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि त्याच वेळी या 27 वर्षांची घोडदौड करत असताना एका व्यक्तीनं फार मोठं योगदान पक्षाच्या संपूर्ण जडणघडणीत दिलं होतं. दुर्दैवानं काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्या स्वर्गीय अजितदादांना मी कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आता एवढी सगळी जी भाषणं झाली, या भाषणांमध्ये अनेक गोष्टी मांडण्यात आल्या, अनेक मुद्दे मांडण्यात आले. एक साधी गोष्ट सांगतो फक्त. 2014 मध्ये परिस्थिती काय? 2014 मध्ये पेट्रोल 70 रुपये होतं, सोनं 28-30 हजार रुपये तोळा होतं आणि तेव्हाही आमच्या कांद्याला भाव होता 12 ते 15 रुपये किलो. आज पेट्रोल 100च्या पार केलं, सोनं जवळपास 1.5 लाखाच्या पार गेलं आणि आजही आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळतोय 8 ते 10 रुपये किलो आणि आम्ही सांगतोय आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे. 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, त्यांच्या स्वप्नांचा चुराड होतो, त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षांचा चुराड होतो. जी अस्वस्थता आहे, जो असंतोष आहे, हा व्यक्त होताना कुठंतरी काहीतरी अडतंय का, कुठंतरी काहीतरी खटकतंय का, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा दुसरा प्रश्न, अनेक प्रश्नांचं खरं तर वादळ घेऊन उभा आहे, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की सोशल मीडियावर असणारी नाराजी जेव्हा ग्राउंडवर जाते तेव्हा ग्राउंडवर मात्र त्या प्रमाणात उमटत नाही. मग कुठंतरी वैचारिक बैठक कमी पडते का? कारण आजचं जे ब्रीद आहे ते ब्रीद तेच आहे की निष्ठा विचारांशी आणि बांधिलकी जनतेशी, आणि त्यामुळे ही वैचारिक बैठक कमी पडते का हा प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरा प्रश्न येतो, ज्या महाराष्ट्रानं रडायचं नाही लढायचं शिकवलं तो महाराष्ट्र धर्म कुठेतरी लोप पावत चाललाय की तो निद्रिस्त होत चाललाय की वेगळाच महाराष्ट्र धर्म तुम्हाला मला सांगितला जातोय. कारण चेहरा पूर्ण झाकला जाईल असा घुंगट ओढला पाहिजे असं सांगणाऱ्या
हिंदुत्व जेव्हा तुमच्यावर लादलं जात असतं तेव्हा डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणणाऱ्या जनाबाईची मोकळीक आणि तो महाराष्ट्र धर्म कुठे आम्ही विसरतो हा प्रश्न आधी मनात निर्माण होतो. जेव्हा परकीय आक्रमणांना घाबरून लग्न सुद्धा रात्रीची केली जातात, अशा पट्टा आम्हाला, उत्तरेतला पट्टा जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असेल तर हातात तलवार घेऊन देव देश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हा महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली का हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. आज जेन झी विषयी सगळे बोलतात. जेन झी कडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, तरुणाईकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला गेलाय का? या तरुणाईची ती वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ही तयार झाली नसेल, जर ती अर्धी कच्ची मुशी असेल, तर तिला घडवण्याची, त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी ही कुणाची आहे? हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढंच फक्त चिंतन करणं गरजेचं आहे. आत्ताच्या परिस्थितीत खरं तर मगाशी कोणीतरी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा उल्लेख केला. 14 जूनला मालिका बंद होती. 14 जून शेवटचा एपिसोड, मालिका बंद होतीये. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्म शताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. खरं तर अजिबात मालिका हा राजकीय विषय नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी मला कधी शब्दानं मालिकेत काय दाखवतो हेही विचारलं नाही आणि काय दाखव हेही कधीहीच सांगितलं नाही, हे अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण खंत मात्र त्याच वेळी एका गोष्टीची व्यक्त करतो की 2017 मध्ये जेव्हा राजकारणात आलो नव्हतो तेव्हा चुकीनं केलेल्या नथुरामच्या भूमिकेसाठी बाया सरसावून आत रोखणारे हात ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो म्हणून शाबासकी द्यायला मात्र पुढे येताना दिसले नाहीत, याची खंत मात्र मनात ही कायम राहील. पण त्याचवेळी ही गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो, मी सुरुवातीलाच म्हणालो महाराष्ट्र धर्म हा लढायचं सांगतो, रडायचं नाही. 14 तारखेला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही, पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण हे राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत, पण त्यांच्या विचारानं सातत्यानं गेली कित्येक दशकं वाटचाल करत असलेला एक माणूस आम्ही पाहिलाय आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या सगळ्या महामानवांचं कार्य आठवा आणि त्यानंतर या सगळ्या वक्त्यांनी आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांविषयी जे जे वक्तव्य केलं त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा एकदा धागा जोडून बघा. ज्या महात्मा फुलेंनी जेव्हा शिक्षणाची दारं उघडी केली तेव्हा पहिल्या शाळेतल्या 6 विद्यार्थ्यांनी 4 ब्राह्मण, 1 कुणबी, 1 धनगर, ना जातीचं बंधन ना धर्माचं बंधन, सगळ्यांसाठी ही दार कवाडं खुली केली. मगाशी कोणीतरी संरक्षण दलाचा जेव्हा उल्लेख केला तोच वसा आणि वारसा हा नाही का? ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हा सिद्धांत देऊन संविधान दिलं, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मराठा विद्यापीठाचा नामविस्तार करणं हा त्या विचारांचा वसा आणि वारसा नाही का? आणि म्हणून 21 तारखेपासून साहेब पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय. जेव्हा अडचणी देतात, जेव्हा संभ्रम होतो, तेव्हा कुणी विपश्यना करतं, कुणी ध्यानधारणा करतं, कुणी रिट्रीटला जातं. एक ठरवलंय, 21 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय आत्मशोधासाठी. ज्या वाटेनं या विचारांची पताका घेऊन चाललोय तो महाराष्ट्र धर्म महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात हा किती जागा आहे, तो कसा जागा करायचा हे बघण्यासाठी फिरतोय. संपूर्णपणे अराजकीय गोष्ट मी राजकीय व्यासपीठावरून बोलतोय, पण महाराष्ट्र धर्म जागवणं ही गोष्ट कोणत्याही पक्षाच्या, राजकारणाच्या, सत्तेच्या या फार पलीकडे आहे. कारण ती उद्याच्या भवितव्यासाठी हा महाराष्ट्र धर्म जागवावा लागेल आणि त्यासाठी 21 तारखेपासून महाराष्ट्रभर फिरतोय. जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय, आणि जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्र धर्माची पताका फडकणारच, एवढा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.
धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्र धर्माची पताका खांद्यावर घेऊन पांडुरंगाचा आशीर्वाद आपणाला अमोलदादा लाभेल. यानंतर माझी विनंती असेल खासदार अमरजी काळेसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमन करतो, वंदन करतो. मंचावर प्रामुख्यानं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब, आदरणीय मंच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पक्षाच्या 27व्या वर्धापनाच्या दिनानिमित्त या ठिकाणी आलेले सर्व पक्षाचे शिलेदार, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर माझा राष्ट्रवादीचा जो प्रवास आहे तो काही फार जुना नाही आहे. फक्त 26 महिन्यापूर्वी माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झालेला होता. 29 मार्च 2024ला माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला. 30 मार्च 2024ला पक्षाने माझी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली. 2 एप्रिलला मी फॉर्म भरला, 26ला मतदान होतं आणि 4 जूनला मी खासदार झालो. परंतु या सर्व याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जी किमया जर कोणी केली असेल ती मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की पवारसाहेबांच्या किमयेशिवाय त्या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून मी खासदार म्हणून निवडून येणं हे कदापिही शक्य नव्हतं. कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये फार जास्त राष्ट्रवादीचा बेस नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांनी माझी उमेदवारी घोषित केली. आपलं चिन्ह नवीन होतं आणि या सर्व परिस्थितीमध्ये मला आठवतं की 2 एप्रिलला मी माझा नामांकन अर्ज त्यावेळेला 2 एप्रिल 2024ला माझा नामांकन अर्ज हा लोकसभा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी भरला. त्या दिवशी आदरणीय पवारसाहेब हे माझा नामांकन अर्ज भरण्याकरता वर्धेला प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जवळपास त्या दिवशी 45-46 डिग्रीचं ऊन होतं. इतकं प्रचंड उन्हामध्ये पवारसाहेब जिथून आम्ही फॉर्म भरला तिथून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत माझ्यासोबत होते आणि त्या दिवशी जी पवारसाहेबांची उपस्थिती माझ्या नामांकन रॅलीमध्ये होती त्याच दिवशी अनेकांनी भाकीत केलं की अमर काळेंचा विजय हा निश्चित आहे आणि खऱ्या अर्थाने ही किमया जर कोणाची होती तर ती माननीय पवारसाहेबांची होती, आपण लक्षात घ्या. त्यामुळे फार जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही. फक्त आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांकडनं फक्त इतकी अपेक्षा करतो. अनेक लोकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत, त्यामुळं काही फार जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु इतकं मात्र निश्चित सांगू इच्छितो की आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं फक्त भाषणं करण्याकरता आणि या ठिकाणी आपल्या बाजू मांडण्याकरता या ठिकाणी आपण सर्व लोक आलो नाही हे आपण लक्षात घ्या. माझी आपल्या सर्वांकडनं ही अपेक्षा राहील की आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 2029च्या लोकसभा आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा संकल्प हा आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी केला पाहिजे इतकी अपेक्षा करतो. फक्त 1000 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. आता 1000 दिवस, 1000 ते 1100 दिवस बाकी आहे आणि 1000-1100 दिवसाच्या नंतर आपल्याला पुन्हा 2029च्या लोकसभेला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रातल्या विधानसभेला हे समोर जावं लागणार. आजची जर आपण परिस्थिती राज्याची आणि जर देशाची बघितली तर मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं आतापर्यंत कधीही आम्ही देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये पैशाचा वापर होताना ज्या पद्धतीनं आम्ही कधी बघितला नाही तो वापर सध्या आज इतक्या मोठ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडनं हा निवडणुकीमध्ये होतो आहे.
आज आपण सर्वांनी आपल्या मनाशी खुणगाठ ही बांधली पाहिजे की पैशांची बरोबरी आपण भारतीय जनता पक्षासोबत करू शकत नाही, हे आपण लक्षात घ्या. त्यांच्या पैशाची बरोबरी आपण करू शकत नाही. त्यामुळे एकच पर्याय हा आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि तो म्हणजे रस्त्यावर येऊन लढण्याचा. कारण की पैशाची बरोबरी तुम्ही त्यांची करू शकत नाही. दुसरा पर्याय फक्त एकच आहे, तो म्हणजे रस्त्यावर येऊन लढण्याचा. आणि आज थोडंसं वाईट वाटतं आणि स्पष्टपणे मी या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्या प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, त्याच्यामध्ये शिवसेना असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष असेल, आपला पक्ष असेल, आपण सर्व लोक विरोधी पक्षाची भूमिका वठवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, हे आपण लक्षात घ्या. आपण आपली विरोधकाची भूमिका अजूनही प्रभावीपणे मांडू शकत नाहीये, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की मुद्दे प्रचंड आपल्याकडे आहे. आज या ठिकाणी नीटची परीक्षा झाली, नीटचे पेपर लीक झाले, आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, आज या ठिकाणी या राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, आज या ठिकाणी महिलांच्या वरचे होणारे अत्याचाराचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे. हे सर्व प्रचंड मुद्दे आपल्याकडे असताना सुद्धा ज्या प्रखरपणे आपण रस्त्यावर यायला पाहिजे, दुर्दैवानं आज अजूनपर्यंत त्या रस्त्यावर येण्याची भूमिका आपण घेत नाही आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संकल्प आपण हाच केला पाहिजे की लोकांना विश्वास वाटला पाहिजे की एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपण त्यांच्या सोबत आहे. हे जर आपण लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम केलं तर येणारा पुढचा काळ हा निश्चित आपला, हे आपण लक्षात घ्या. आणि कार्यकर्त्याची भूमिका किती कार्यकर्त्याची भूमिका किती महत्त्वाची असते, हे जर एक उदाहरण जर मला या निमित्तानं सांगावंसं वाटलं तर मी या निमित्तानं सांगतो की आता आपल्या PM किसानचे पैसे येतात आणि हे PM किसानचे पैसे येतात तेव्हा अनेकदा जे पैसे जर आले नाही तर बरेचदा लोक आमच्याकडे येतात आणि लोक आम्हाला काय म्हणतात की साहेब ते मोदीचे पैसे आले नाही बरं अजून. हा विषय लक्षात घ्या, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे का साहेब ते मोदीचे 2000 अजून आले नाही. अरे ते म्हणतात मोदीचे कुठे आहे, तर सरकारचे पैसे, गव्हर्नमेंटची स्कीम आहे. तर ते म्हणतात नाही साहेब ते मोदीचे पैसे आहे. मला या निमित्तानं आपल्याला विचारावं वाटतं की त्या फाटक्या माणसाकडं, ज्याच्या अंगावर फाटकं धोतर आहे, फाटकी बंगाली आहे, त्या माणसाच्या मनामध्ये हे पैसे जे आहे, हे पैसे तुम्हाला जे देऊन राहिलं, हे कोण देऊन राहिलं, तर मोदी देऊन राहिला, हे बिंबवण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्यामुळं हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे, आपण लक्षात घ्या. आपल्याकडं प्रचंड सांगण्यासारखं आहे, परंतु ते आपण लोकांना सांगू शकत नाही, लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही. त्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण ती भूमिका त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. मी इथं बसलो होतो ताईंच्या बाजूला बसलो असतानाच मी साहेबांच्या पायाकडे बघत होतो. साहेबांच्या पायाला प्रचंड दुखापत आणि प्रचंड जखमा झालेला मला त्या ठिकाणी पाहायला भेटलं. परंतु याही परिस्थितीमध्ये साहेब संघर्ष करतात आहे, साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतात आहे. आज त्यांच्यापासून तो धडा घेऊन आज तो संकल्प त्या निमित्तानं आपण केला पाहिजे, इतकी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि उदाहरणं आपल्यासमोर आहे, 1-2 मिनटं बोलतो आणि संपवतो की जे लोक लढतात ते यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. याचे उदाहरणं मी या निमित्तानं 2 देईल. ते 2 उदाहरणं म्हणजे एक तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, ज्या तेलंगणामध्ये लोक म्हणत होते का काँग्रेस पुढच्या 5-50 वर्षामध्ये कधी सत्तेवर येणार नाही, त्या ज्या तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर होता, त्या तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता बसवण्याचं काम हे रेवंत रेड्डींनी करून दाखव. पण लक्षात घ्या, 4थ्या नंबरचा पक्ष तेलंगणातला, 4थ्या नंबरचा पक्ष, त्या पक्षाला सुद्धा सत्तेवर आणण्याचं काम त्या ठिकाणी रेवंत रेड्डींनी करून दाखवलं. परंतु ही लढाई सोपी नव्हती. रस्त्यावर उतरून आणि प्रचंड संघर्ष करून रेवंत रेड्डीने तेलंगणामध्ये काँग्रेस बसवली. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी DK शिवकुमार यांनी शपथविधी घेतला. आणि DK शिवकुमारांचा सुद्धा जो काही संघर्ष होता तो काही कमी नव्हता. 50 दिवस तिहारच्या तुरुंगामध्ये काढले DK शिवकुमारांनी, 50 दिवस. परंतु 50 दिवस तिहारच्या तुरुंगामध्ये काढून सुद्धा DK शिवकुमार खचले नाही, संघर्ष केला, काँग्रेसला सत्तेवर आणलं आणि तेच DK शिवकुमार आज राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे आपल्या समोरचे उदाहरण आहे.
त्यामुळं माझी इतकी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं राहील की आता आपण संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. करो या मरो हा नारा 1942मध्ये गांधीजींनी दिला. आता त्या नाऱ्याची पुनरावृत्ती करण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे, इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि फक्त एक फौजियाताईंनी जे या ठिकाणी शेवटचं त्यांचं भाषण संपवताना जे बोलले की एक क्लिअरिटी घेऊन आणि स्पष्टता घेऊन आपण आता लोकांमध्ये गेलं पाहिजे, हे जे फौजियाताईंनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलल्या तेच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की ती स्पष्टता घेऊन लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे. अनेक लोक आपलेच चर्चा करतात की आता आपण किती दिवस एकत्र असं आहे, नंतर आता केव्हा आपलं एकत्रीकरण होणार, आपण NDA जाणार का कुठं जाणार, हे आपलेच लोक चर्चा करतात. त्यामुळं या चर्चांना पूर्ण विराम या निमित्तानं या 27व्या वर्धापनाच्या निमित्तानं यावा, ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि हा पूर्ण विराम जर या 27व्या वर्धापनाच्या निमित्तानं जर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना जर देऊ शकलो तर मी या ठिकाणी दाव्याने सांगतो की उद्यापासूनच या ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते अतिशय ताकदीनं पुढच्या निवडणुकीच्या तयारीकरता लागतील, हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि जे येतील त्यांना सोबत घेऊन, जे नाही येतील त्यांना सोडून, परंतु पळतीचे दोर वगैरे सर्व कापून ज्या पद्धतीनं कौंडाण्याची लढाई झाली, ज्या पद्धतीनं कौंडाण्या किल्ल्याची लढाई झाली होती, त्यावेळेला तानाजी मालुसरे हे कौंडाण्याचा किल्ला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर शिवाजी महाराजांनी दिली होती. आपण हारून राहिलो होतो तो किल्ला, परंतु त्यावेळेला मराठे पैण्याच्या ह्याच्यामध्ये होते, परंतु तानाजी मालुसरेंनी परतीचा दोर कापून टाकला. मराठे त्वेषाने लढले आणि हारलेला कोंढाणा आपण जिंकला, हा इतिहास त्या निमित्तानं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये 2029ची सुद्धा विधानसभेची आणि पुढची निवडणूक ही त्यानिमित्तानं निश्चित आपण जिंकू, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब आपल्यासोबत आहे, साहेबांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि तुमच्या सर्वांची साथ आहे. आणि येणारे दिवस हे निश्चित आपले आहे, ही खुणगाठ या ठिकाणी बांधू आणि उद्यापासूनच नाही आजपासून पुढच्या तयारीला लागू, इतकंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत ज्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दारात आषाढी वारीला जगातला पोशिंदा दादा पंढरीच्या पांडुरंगाला शेतकऱ्याचं साकडं घालायला येतो, त्याच पंढरीच्या पांडुरंगाच्या भूमीमध्ये येत्या 12 तारखेला अन्नत्याग आणि बेमुदत आंदोलन जो युवा नेतृत्व महाराष्ट्रात उभा करतंय ते कर्जत जामखेडच्या मातीतला शिवशाहू फुले आंबेडकरांचे संघर्ष होते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार बोलतायत. आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त इथं उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत मावळे व कार्यकर्ते, पदाधिकारी, मी मनापासून सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. आदरणीय अजयदादांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो व आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पक्षाचे अध्यक्ष, त्याच्याचबरोबर सर्व खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. राष्ट्रवादी या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, पण आपल्या सर्वांना एकच अर्थ माहिती, तो म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे काय, तर आदरणीय पवार साहेबांची विचाराची राष्ट्रवादी म्हणजे आपली राष्ट्रवादी आहे. पवार साहेबांचा विचार हा कोणाच्या विचाराने त्या ठिकाणी प्रभावित आहे असं आपल्याला म्हणता येईल. या भूमीमध्ये आजपर्यंत जे कोणी महामानव होऊन गेले
त्याच्याचबरोबर जे संत होऊन गेले यांचे विचार हे आदरणीय पवारसाहेब गेले 60 ते 65 वर्षे प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी महाराष्ट्र धर्मासाठी त्या ठिकाणी पुढे घेऊन चाललेले आहेत. त्यामुळे फार मोठी जबाबदारी आहे. भाषणामध्ये आपण बोलून जातो, पवार साहेबांच्या विचाराने आपण चालतो. पवार साहेबांचा विचार काय एवढा सोपा आणि साधा समजू नका. पवार साहेबांचा विचार हा खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना चालायचं असेल, काम करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, लोकांसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल. बरेच लोक म्हणतात आता आपण विरोधात आहे, संघर्ष कसा करायचा, काय करायचं काही कळत नाही. कुणी संघर्ष केला नाही हो आजपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, संत श्री तुकाराम महाराजांना संघर्ष करावा लागला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांना संघर्ष करावा लागला. खरं तर मगाशी डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण मी ऐकत होतो. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी मी खूप डिटेलमध्ये संवाद साधला. छत्रपती संभाजी राजेंच्या खरे विचार काय होते, त्यांनी संघर्ष काय केला, हा लोकांसमोर खऱ्या अर्थाने कुणी पहिल्यांदा आणला असेल तर ते म्हणजे आपले डॉक्टर कोल्हे. आणि सरळ सोप्या भाषेत टीव्हीवर मालिकेच्या माध्यमातून, आणि त्या सगळ्या मालिका बघितल्यानंतर लोकांना कळालं की खरंच छत्रपती संभाजी राजेंचं कर्तृत्व किती मोठं होतं. आणि मग ती मालिका संपल्यानंतर त्यांनी कुठला विचार हातामध्ये घेतला तर महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा विचार हातामध्ये घेतला. आणि त्यांनी एक खूप मोठी मालिका तिथं नियोजन केलं. आणि फक्त तिथंच थांबणार आहेत असं नाही. त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुद्धा त्यांचं जे काय खरं काम आहे ते लोकांसमोर यावं, यासाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय. पण त्यावेळेस बोलत असताना त्यांनी सांगितलं अनेक अडचणी आणल्या जात आहेत, फंडिंग रोखलं जात आहे, ही मालिका कशी लोकांसमोर येणार नाही, महात्मा फुलेंचे विचार लोकांसमोर कसे जाणार नाही, यासाठी अनेक मोठे ताकदवान लोक तिथं प्रयत्न करत आहेत. पण 4-5 महिन्यापूर्वी आमचं जे संभाषण झालं होतं, मला असं वाटलं की ठीक आहे आता सगळं नॉर्मल चालू आहे. जिथं कुठं जाईल तिथं ही चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका आत्याचं ऑपरेशन झालं, त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांनी म्हणाले की आता चल मला मालिका बघायला जायचं. म्हणलं कुठली? ते म्हणले महात्मा फुले आणि आपले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची डॉक्टर अमोल कोल्हेंची मालिका ती आता मला बघायला जायचं. म्हणजे रेग्युलरली ही मालिका बघणारे लाखो करोडो लोक आहेत. आणि ती मालिका आज जर थांबवली जात असेल तर एक तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवलेली जात नाही तर विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत. अहो त्या काळात या महान मानवांनी तिथं परिश्रम घेतले, कष्ट घेतले. एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचाराला दाबत होता, त्या विचाराच्या विरोधात हे सर्व महामानव लढले. म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकतो. माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी तिथे शिकत आहे. तर हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंमुळे. मला माहित नाही डॉक्टर कोल्हे ही सेवा मान्य करतील का नाही करतील, पण डॉक्टर तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही यूट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे. नक्कीच हा आकडा कमी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढं या महाराष्ट्रातून कुणी 100 रुपये देईल, कुणी 50 रुपये देईल, कुणी लाखभर रुपये देईल, नाही तर कुणी करोड रुपये देईल. पण हा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत. हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो.
काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी माझ्या मतदारसंघामध्ये येते तिथं मी गेलो होतो. धांगडधिंगा करणारे काही लोक तिथं होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती समोर राजकीय गाणी लावली होती. आमच्यात वाद झाला, पण आम्ही शांत होतो. आम्ही कोणाला आई बहिणीवरनं शिव्या त्या ठिकाणी दिल्या नाहीत. आणि मग हा वाद झाला, सगळं झालं, चर्चा झाली टीव्हीवर. आणि मग दुसऱ्या दिवशी काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि म्हणाले, रोहित पवारांना काय अधिकार आहे आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा. अहो, मला त्यांना सांगायचे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या आई समान आहेत आणि आम्हाला अधिकार आहे त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर. तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसंच आपले जिजाऊ असतील, तसंच इतरही सर्व महामानव हे आपल्या आई समान आहेत. त्यामुळे कुणीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये महामानवांना त्या ठिकाणी वाटलं गेलं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात जिथं कुठं आपण कार्यक्रम घ्याल, अशा पद्धतीनेच कार्यक्रम घ्या ज्याच्यामध्ये समावेशक विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले पाहिजेत. मगाशी महामानवांनी काय संघर्ष केला हे तुम्हाला मी सांगितलं आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं. पण आपण ज्या नेतृत्वाकडे बघतो त्या नेतृत्वाने सुद्धा काही कमी संघर्ष केला नाही. माझं वय 40, पवार साहेबांचा अनुभव 65 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक मध्ये एवढा मोठा अनुभव हा पवार साहेबांचा. अनेक वर्ष सत्तेत होते, पण अनेक वर्ष विरोधात सुद्धा होते. सत्तेत असताना, मंत्री असताना अनेक लोकहिताच्या, महाराष्ट्राच्या हिताच्या त्या ठिकाणी पॉलिसीज या पवार साहेबांनी त्या ठिकाणी केल्या. आणि विरोधात असताना दुसऱ्या दिवशीपासून घरी न बसता लोकात जाऊन त्या ज्या काही पॉलिसी असतील, जी धोरणं सत्तेत असताना लागू केली, ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलीत का नाही पोहोचली बघणारा आपला हा नेता आहे. एवढा मोठा नेता त्या ठिकाणी आहे. आणि त्यांनी संघर्ष खूप, म्हणजे गोवा मुक्ती संग्रामासाठी लहान असताना सुद्धा त्यांनी पहिल्यांदा संघर्ष त्या ठिकाणी केला. 1986 साली सीमा लढ्यामध्ये बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मराठी बांधवासाठी लाठी सुद्धा या आपल्या पवार साहेबांनी त्या काळामध्ये तिथं खाल्लेल्या आहेत. त्याच्याबरोबर मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारा देशात पहिलं राज्य हे आपलं होतं. त्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात राजकीय किंमत ही आदरणीय पवार साहेबांना मोजावी लागली. त्याच्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाची जर नामांतर असेल, त्याच्याबरोबर महिला आरक्षण, महिला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाटा, असे अनेक काही निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतले. कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, महिला आरक्षणाचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला. आणि या सगळ्या निर्णयामध्ये एक तर ते महाराष्ट्राबद्दल विचार करत होते आणि त्यांनी त्यांच्या पिढीचा फक्त विचार केला नाही, तर त्यांच्या पुढच्या पिढीचा केला. करीबन 10-15 पिढी पुढचा विचार केला. राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली, पण आदरणीय पवार साहेबांनी राजकारणाचा कधी विचार केला नाही. फक्त आणि फक्त लोकांचा, महाराष्ट्र धर्माचा, महाराष्ट्राचा आणि सामान्य लोकांचा विचार त्या ठिकाणी केला. आज छोटे मोठे काही कार्यकर्ते, सत्तेत असणारे मोठे मोठे नेते आसपास ठेवतात, त्यांना मंत्रीपद देतात, त्यांना बरंच काय ठेवतात. हे बहुजन समाजाचे जे कार्यकर्ते आसपास फक्त आदेशावर काम करतात. आदेश पण त्यांच्या मालकाकडनं आला तो आदेश ते आदरणीय पवार साहेबांवर खरं तर त्यांची बोलण्याची लायकी नसताना सुद्धा त्या ठिकाणी ते बोलतात. आणि मग मोठा भाजपचा एखादा नेता काय म्हणतो, मी कुठं काय बोललो. अरे पण तुम्ही मोठे नेते आहात, तुमच्या आसपास असणारे हे 4 टाळकी जर पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर बोलत असतील आणि तुम्ही त्यांना चुप बस असं सुद्धा बोलत नसताल, तर एक गोष्ट मात्र लोकांना कळलेली आहे, बोलता धनी या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचं कोण असेल तर या भाजपचा सगळ्यात मोठा नेता जो आहे या महाराष्ट्राचा, खऱ्या अर्थाने ते बोलता धनी आहेत. त्यामुळे अशी लोक आसपास ठेवलेली आहेत. तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय, आपण किती लहान मोठं पदाधिकारी काय बघायचं नाही. जर आपल्या नेत्यावर कोणी बोलत असेल, आपल्या विचारावर बोलत असेल, मानवांवर बोलत असेल, नाही सामान्य लोकांवर बोलत असेल, 1 असू, 2 असू, 5 असू, 500 असू, 5000 असू, नाही तर 10,000 असू, आपण आंदोलन करायचं म्हणजे करायचं, रस्त्यावर उतरायचं म्हणजे उतरायचं. अरे आम्ही दोघंच आहे, फोटो नीट येणार नाही, आंदोलन कसं करायचं, काय फरक पडतो त्याला. त्यामुळे आंदोलन आपल्याला करावंच लागेल. रस्त्यावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना उतरावंच लागेल. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो, योगायोग बघा,
आपल्या या पक्षाला आज 27 वर्ष होत आहेत. पवार साहेब आमदार कधी झाले? 1900. तेव्हा पवार साहेबांचं वय काय होतं? 27. म्हणजे पवार साहेब म्हणजे आपण सगळेच म्हणतो ते आत्ता सुद्धा 16 वर्षाचे 17 वर्षासारखे एनर्जी घेऊन असतात. म्हणजे या वयामध्ये पवार साहेबांची ऊर्जा आणि ताकद बघा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही टूक वाजलं आणि सामान्य लोकांना अडचण झाली तर पवार साहेब म्हणतात गाडी काढा, मला तिथं जायचं या वयामध्ये. मग 27 वयाच्या आधारे पवार साहेब असताना त्या काळामध्ये काय असेल हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. आणि एक गोष्ट आहे, तर आपला नेता एवढा धडाडीचा असेल, आपलं वय काही असलं, 10 असू द्या, 15 असू द्या, 25 असू द्या, 30 असू द्या, 100 असू द्या, तरी येत्या काळामध्ये या नेत्याची प्रेरणा घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, लोकांसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल. जर कोणाच्या हातामध्ये काठी असेल तर काठी घेऊन या, पण लढावं तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना लागेल, कारण का संघर्ष केल्याशिवाय यश कधी येत नाही. मगाशी खासदार काळे साहेबांनी आपल्याला सांगितलं, असे अनेक उदाहरण आहेत की एक व्यक्ती, एक पार्टी आणि लोकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अहो, आजची देशाची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय हलाखीची झालेली आहे. सुरुवातीला 2014ला या देशावर कुठेतरी 20-25 लाख कोटीचं तिथं लोन होतं. आज आपण 200 का 210 लाख कोटीवर आपलं लोन गेलेलं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचं जे काही डॉलर आणि रुपी याचं समीकरण नीट ठेवण्यासाठी आपल्या देशाने 1,10,000 कोटी रुपयाचं सोनं आरबीआयला त्या ठिकाणी विकलेलं आहे. ते कितीही नाही म्हणले तरी हे त्या ठिकाणी खरं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने लोकांना सहकार्य करण्याची भूमिका असताना सुद्धा, नाहीतर जरूरत असताना सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत केली जात नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा 1 कोटी महिलांचं लाडक्या बहिणीतून नाव त्या ठिकाणी कमी केलं गेलं. आणि हे जे काय कर्जमाफी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली ती अतिशय फसवी अशी कर्जमाफी तिथं झाली. युवांना आज नोकऱ्या नाहीत, त्यामुळे हे जे वातावरण आहे हळूहळू ते वाढत जाणार आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर तर ते नक्कीच त्या ठिकाणी वाढत गेलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे. फक्त विनंती एवढीच आहे, संघटना म्हणून आपल्या सर्वांना काम करावं लागेल. आदरणीय पवार साहेबांनी तसंच शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले, सुप्रियाताईंनी आदेश दिलेले आहे की पुढच्या 15 दिवसांमध्ये काही प्रमुख ज्या काही संघटनात्मक आपली पदं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही सामान्य कार्यकर्त्यांना, ज्याचं कुठल्याही नेत्याचा कुठलंही नातं नाही, कुठेही त्या ठिकाणी घराणेशाहीचं त्या ठिकाणी नातं नाही, अशा सामान्य परिवारातल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला पदं द्यायचेत असं त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्याच्याचबरोबर जसे कार्यकर्ते महत्त्वाचे तसे पदाधिकारी महत्त्वाचे, तसंच आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रामाणिकपणे जे सर्व शिलेदार उभे राहिले त्याच्यामध्ये आदरणीय अनिल देशमुख साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, आपले अध्यक्ष जे नेहमी लोकांच्या हितासाठी आपल्या पार्टीच्या कर्तृत्वासाठी त्या ठिकाणी लढत असतात असे शशिकांतजी शिंदे साहेब आहेत, शिंगणे साहेब आहेत, राजूजी टोपे साहेब आहेत, असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे शिलेदार खंबीरपणे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले, कार्यकर्ते उभे राहिलात, तुम्ही उभे राहिलात, म्हणून आज आपली पार्टी त्या ठिकाणी आहे. काही लोक आपल्या बरोबर पूर्वी सत्तेत होते, आज आपल्यापासून वेगळे झालेत, ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. एकदा ती सत्ता गेली तर त्या पक्षामध्ये कुणीही त्या ठिकाणी राहणार नाही, हे त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना इथं सांगतो. पण ह्या निष्ठावंत जे शिलेदार आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात किंमत ही मोजावी लागली. अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये जावं लागलं. बऱ्याच लोकांना वाटत होतं की देशमुख साहेब जेलमध्ये जातील, बाहेर आल्यानंतर म्हणतील भाजप जिंदाबाद. अजिबात नाही. अतिशय निष्ठावंत आणि विचाराला पक्का असणारा हा नेता आदरणीय पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहिला. मगाशी खडसेताईंनी सांगितलं त्यांच्या परिवारावर, त्यांच्या पतीवर खूप मोठं प्रेशर हे आणलं गेलं होतं. 4 लोक काय करत होते, कदाचित ती फक्त भेट होती आणि त्याला एक पार्टी दाखवली, ड्रग्सची पार्टी, आणि त्यात ह्या परिवारावर प्रेशर आणलं आणि त्यांनी मग कालचं उदाहरण त्या ठिकाणी दिले. तरी सुद्धा खडसे परिवार हा आदरणीय पवार साहेबांवर आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कुठली लढाई असो, नाहीतर आपल्या गावात, आपल्या भागात
एखाद्या मुलीवर महिलेवर जर अत्याचार झाला तर तिथल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जावं लागेल. आपल्या एखाद्या कार्यकर्त्यावर, एखाद्या पदाधिकाऱ्यांवर जर तिथं कारवाई झाली नाही तर पोलीस जर तिथं मदत नसेल करेल, सहकार्य करत नसेल, तर तिथं सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने जावं लागेल आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. तर अनेक असे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आपण या अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलो. आणि याच्या पुढे सुद्धा जर कोणाला काय वाटलं तर फक्त आपल्या अध्यक्षांना तुम्ही तिथं फोन करा, नेत्यांना फोन करा, नाही तर आम्ही तर आहोतच. जिथं बोलवाल तिथं त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे. त्याच्याचबरोबर कुठल्याही पार्टीचा एखादा आदेश आला, एखादं आंदोलन आलं, आता 2 दिवसानंतर आदरणीय, आता ठीक आहे पवारसाहेब माझ्यावर कदाचित नाराज असतील, सुप्रियाताई नाराज आहे, परिवाराचा एक मी भाग आहे, की अन्नत्याग आंदोलन तू करतोय कशाला. पवारसाहेब नक्कीच तुम्ही मला आधी पण सांगितलेलं आहे, आता परत एकदा कधीतरी सांगाल, उद्या, आज, उद्या. पण मला एवढंच सांगायचंय, तुमच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या वयामध्ये सुद्धा जर महाराष्ट्रासाठी तुम्ही संघर्ष करत आहात तर या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्या. परवा काही झालं तरी तिथं आपण अन्नत्याग आंदोलन करणार, म्हणजे करणार, आमच्या शेतकऱ्यासाठी त्या करणार. कारण खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शशिकांत शिंदे साहेब असतील, सर्व नेते असतील, आपण सुद्धा, आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र द्या. खरंच ही फसवी कर्जमाफी आहे. कारण का आपल्याला सवय कशाची, तर पवार साहेबांनी 72,000 कोटीची सरसकट जी कर्जमाफी दिली त्याची आपल्याला सवय आहे. आणि 2019ला महाविकास आघाडी काळात मध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरसकट जी कर्जमाफी दिली त्याची आपल्याला सवय आहे. त्यामुळे हे जे काय अट बिट आम्हाला कळत नाही, आम्ही तिथं बसणार म्हणजे बसणार. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नाही, नका देऊ, पण तिथं बसून आमच्या शेतकऱ्याला तिथं न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि आपण प्रामाणिकपणे पुढचे काही दिवस काम करत राहिलो, महिने काम करत राहिलो, कुठली अपेक्षा ठेवू नका. कपडे खराब होत आहेत तर होऊ द्या, जेलमध्ये टाकतायत तर टाकू द्या. आपण गेल्या काही महिन्यांमध्ये कांद्याचं आंदोलन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली केलं, 2-3 ठिकाणी तिथं केलं. कांद्याचे भाव कुठे 7-8 रुपयाला होते, त्याच्यामध्ये 8 रुपये भाव हे वाढले, तरी अजून हे सरकार कुठंतरी शेतकऱ्याकडे बघत असताना दुजा भावातू त्या ठिकाणी बघतंय. पण पुढच्या 5-6 दिवसामध्ये 24 रुपये कांद्याला भाव कसा जाईल यासाठी संघर्ष आपला कायम त्या ठिकाणी तसाच चालू राहणार आहे. त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, युवकांचं आंदोलन होतं. बुलढाण्याला आपण शिंगणे साहेबांनी आपण सगळे तिथं आदिवासी समाजावर अन्याय झाला, तिथं आंदोलनाला गेलो. शिक्षकांचं आंदोलन होतं. त्यामुळे कुठलंही आंदोलन असेल तर तिथं आपल्याला रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, 2029ला आपल्या पक्षाला गृहीत घेतल्याशिवाय या राज्यात कधीही त्या ठिकाणी सत्ता येणार नाही, हे मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि ती सत्ता सुद्धा आपल्या विचाराचीच त्या ठिकाणी सरकार, सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना थोडीफार भीती वाटते त्यांना सांगतो, ते आपल्याला हरू शकतील, आपल्याला घाबरू शकतील, पण एक मात्र खरं, आपण स्वाभिमानी असल्यामुळे आपल्याला मोडू शकत नाही, हे याद राखा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद रोहित दादा. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब. यांना विनंती करतो आपण या विचारपीठावर व्यक्त व्हावं. आजच्या या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर बसलेली सर्व सन्मान्य मंडळी, सर्व राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी आणि सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, अनेकांची भाषणं आपण तिथे ऐकलीत. अनेकांनी प्रामुख्याने सध्याचे जे आपल्या राज्यासमोरचे किंवा देशासमोरचे जे अनेक प्रश्न आहेत त्या बाबतीत अनेकांनी इथं वक्तव्य केलं. ते कांद्याचं असो, कापूस असो, सोयाबीन असो किंवा डिझेल, पेट्रोल, गॅस, जे काही विषय आहेत, अशा अनेक विषयावर सर्वांनी इथे भाषण केलं. आणि परत परत तेच विषय मी आपल्यासमोर मांडणार नाही. पण आपल्या पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय पवार साहेब, ज्यांच्यामुळे आपण इथे उभा आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आपल्या पक्षाच्या नेत्याबरोबर किंवा आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत जे काही आपल्या पक्षाच्या बाहेरचे लोक आहेत
ते बाहेरचे जे नेते किंवा विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहे ते आपल्या नेत्याच्या बाबतीत काय बोलतात हे थोडक्यात मी तुम्हाला काही क्लिपिंग दाखवून इथे दाखवणार आहे. म्हणजे आपला नेता किती महान आहे की आपल्या पक्षाच्या विरोधातले सुद्धा काही मान्यवर नेते ज्या पद्धतीनं आपल्या पवार साहेबांच्या बाबतीत बोलतात. त्यामुळे पहिलं क्लिपिंग मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी की इथे माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांचं शरदराव भविष्य काळासाठी मैंने स्वयं इसमें भाग लिया है. मैं गुजरात की भी मदद करना चाहता हूं, गुजरात के लिए भी काम करना चाहता हूं. 750 संसद के सदस्य हैं, उनमें से एक निकले शरदराव पवार. वो दूसरे पक्ष में हैं, महाराष्ट्र से जुड़े हैं, लेकिन उनका व्यक्तित्व पक्षों की सीमाओं को लांघ जाता है. उनका व्यक्तित्व प्रदेशों तक सीमित नहीं किया जा सकता. त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंगजी हे काय साहेबांबरोबर बोलता हे कृपा करून ऐकावं. That Shri Sharad Pawar is ideally suited to handle any situation of crisis, whether it was the Bombay riots in the aftermath of Babri Masjid or the earthquake in Latur. Shri Sharad Pawar was there to lead his government and his colleagues by the front row. त्यानंतर शिवसेनेचे नेते कैलासवासी बाळासाहेबजी ठाकरे. म्हणणं माझं कायम आहे, त्यात बदल नाही. मी आणि शरद पवार जर ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती या महाराष्ट्राकडे वाकडे वागण्याची आणि देशामध्ये तसलं दळबद्री सरकार आणण्याची. त्यानंतर बिहारचे नेते देशाचे नेते माननीय लालू प्रसादजी यादव. शरद पवार का कुछ उनके ऊपर असर पड़ने वाला नहीं है. कौन ने मेरे कहाँ गया नहीं गया, शरद पवार एक हैसियत है, एक ताकत है. उस ताकत को हिलाने का नरेंद्र मोदी ने कोशिश किया, ये सब फेल हो जाएगा. त्यानंतर एक दुसरे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले आमच्या नागपूरचे माननीय नितीनजी गडकरी. बाळासाहेबांचं झाड असं मजबूत आहे का त्यांचे मुळं जमिनीत खोलात गेला की नुसते इकडे हलवला का अनेक मतदारसंघ इकडे तिकडे हलवून जातात. ही इज अ लीडर विथ इनिशिएटिव्ह, ही इज अ लीडर विथ अ पोटेन्शियल, ही इज अ लीडर विथ अ विजन, ही इज अ लीडर